हॅलो नमन दादा अरे लय कमजोर पडले आपल्या अंगी लोक दिसून नाही राहिला मला म्हणून म्हणून ते ठीक आहे लोक एखादं खरं लावत्या जागा मंगल नाम तुम्हार प्रभु जो गावे मंगल होत सदा अमंगलहारी कृपा तुम्हारी जो चाहत दिल को होत सदा तुम आद अनाद सुमंगल हो हर रूप तुम्हारा निरामय है तू कद्या कहे जो भजता तुमको नित पावत मंगल निर्भय है अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वर वंदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ रात संत श्री तुकोजी महाराज की जय। जय जय राम कृष्ण है जय जय राम कृष्ण है जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा
देवी वर बाप रघुमा बाप रघुमा देवी वर याला आवडते जरा असं थोडं जरा हार्मोनियम देतो म्हणते माहीत जरा वाढून देतो देत्या म्हणा त्या साऊंडचा अंदाज काढून वाचे विठ्ठल गाईला हा वाचे विठ्ठल गाईला हा वाचे विठ्ठल गाईला हा वाचे विठ्ठल गाईला वाचे विठ्ठल गाईला गाईला वाचे विठ्ठल गाईला वाचे विठ्ठल विठ्ठल गाईला नाचता पंढरी जाईन नाचता पंढरी जाईन जाईन ऐसे आहे माझ्या मन हा ऐसे आहे माझ्या मनी
लोळीन संतांच्या रजकणी रजकणी लोळीन संतांच्या रजकणी रजकणी ऐसे आहे माझ्या मनी ऐसे आहे माझ्या मनी ऐसे आहे माझ्या मनी नाही ठीक आहे गाव लावणी अंतरा रंग लावीन अंतरा हरुणी देह भाव सारा सारा ऐसे आहे माझे मनी ऐसे आहे माझे मनी ऐसे आहे माझे मनी तुकड्या मने होईन दास तुकड्या मने तुकड्या तुकड्या मने तुकड्या तुकड्या मने होईन दास देवा पुरवाई तुकी आस आस ऐसे आहे माझे मनी आहे माझे मनी ऐसे आहे माझे मनी लोळीन संतांचे रजकणी चला सर्वत्र गावकरी बंधू आणि भगिनी मंडपात लोक नाही आहे या सर्वांनी ऐसे आहे माझे मनी ऐसे आहे माझे मनी ऐसे आहे माझे मनी वाचे विठ्ठल गाईन नाचत पंढरी जाईन ऐशा हे माझे मनी लोळीन संताचे रजकणी रंग लावीन अंतरा हरुणी देह भाव सारा तुकड्या मने होईन दास देवा पुरवाई तुकी आस ऐशा हे माझे मनी लोळीन संताचे रजकणी ठाला विठ्ठला वाचे विठ्ठल गाईन नाचत पंढरी जाईन ऐशा हे माझे मनी लोळीन संताचे रजकणी कमी असतं का ओम नमोजी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका एकची असुनी अनिका भाससी विश्वरूपी आपणची झाला धराधर उरला भरुणी महिवर अनुरेणू तुनी करशी संचार विश्वनाटक नटावय आपणची मंदिर मूर्ती पुजारी
आपणची पुष्पे होऊनी पूजा करी आपणची देवरूपे अंतरी पावे भक्ता रंगाना हो रंगणी देवा या हो या कीर्तनी आम्ही घोडे भाडे जन करू मिळून स्मरण काय पाहिजे ते आणा लाज राखा नारायणा तुकड्या म्हणे नका पाहू गुणदोषा मी जीव दयाची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ढाला विठाला वाचे विठ्ठल गाईना नाचत पंढरी जाईना ऐशा हे माझ्या मनी लोडीना संताचे रजकणी उपस्थित परमपूजनीय श्री गुरुदेव उपस्थित सर्व गावातील माता पिता बंधू आणि भगिनी बालगोपालांनो गेल्या आता अनेक वर्षापासून म्हटल्यापेक्षा कमीत कमी 2010 पासून ते 9 पासून आपल्या गावामध्ये आपण ग्रामजयंतीला सुरुवात केली तशी ग्रामजयंती आपण पहिली करायचं पण सुंदर असा मंडप सुंदर डेकोरेशन वातावरण प्रसन्न आणि त्या प्रसन्न वातावरणात सगळे भाविक प्रसन्न बालगोपाल प्रसन्न वंदनीय महाराज प्रसन्न आणि त्यांचा पूर्ण परिवार प्रसन्न हवा आपण तसा आपण भगवान कृष्णाचा जन्म साजरा करतो राम जन्म आपण साजरा करतो ज्यांनी त्यांनी धर्माच्या रक्षणाकरता अवतार घेतलेला आहे त्यांचे उपकार या देशावर असते त्या उपकाराची परतफेड करण्याकरता त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता या कार्यक्रमाची गरज आहे भगवान राम जन्माला आले राम उत्सव रामनवमी झाली भगवान कृष्ण जन्माला आले आपण कृष्ण जन्म स्वप्न करतो पण वंदनीय महाराज ज्या गावात जन्माला आले त्या यावली ग्रामात जन्माला आले आणि त्या गावात मोठा उत्सव असला पाहिजे हा आपला उद्देश होता आणि त्या वंदनीय महाराजांनी सुद्धा त्या धर्माच्या रक्षणाकरता म्हणा आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे ज्याप्रमाणे भगवंताने अवतार घेतला धर्माचं रक्षण केलं आणि साधू संतांनी अवतार घेतला तर धर्माचं पालन केलं आणि ते धर्माचं पालन करण्याकरता अनेक संत अवतार घेत असतात त्यापैकी वंदनीय महाराजांनी या यावली ग्रामामध्ये इंगळे परिवारात बंडूंची बाबाच्या कुळामध्ये असा सुंदर असा जन्म घेऊन या जगाच्या कल्याणाकरता ज्याला आपली देह शिजवला त्याचं नाव रासंत आणि त्यांचा जन्म साजरा ठाला विठाला विठाला तुकडोजी महाराज जन्माला आले तुम्हाला काही सांगायचं काम नाही राहिलं आता आणि यावली आता सगळ्या भारतामध्ये यावली ग्राम यावली शहीद माहीत झालं का यावली शहीद हे गाव कोणाचं असेल तर रासंत तुकडोजी महाराजचा जन्म गाव आहे आणि या गावात मोठा उत्सव असतो ग्राम जयंतीचा महाराजांना जन्म उत्सव आपण बाकीचे उत्सव जे करतो ते वेगळे करतो हा आपण ग्राम जयंती उत्सव करतो महाराज नेहमी सांगते माझा उत्सव केल्यापेक्षा माझा वाढदिवस केल्यापेक्षा आपल्या गावातच सुंदर अशी ग्राम जयंती करावी ग्रामाचा उत्सव चांगला करावा ग्रामीण मधले जेवढे काही लोक असेल सर्व एकत्र यावे जातीभेद नष्ट करावा हम सब एक है हम एक बनेंगे हम नेक बनेंगे अरे हम बदलेंगे तो युग बदलेगा अरे हम सुधरेंगे तो देश सुधरेगा बदल डालूंगा अपने जीवन को आपलं जीवन बदलण्याकरता हे साधन आहे आणि म्हणून महाराजचा उदोउदा आपण करून राहिलो त्यांचा कसा करता बोलतो त्या महाराजांनी गुरुची कृपा अलगूजी महाराजांची कृपा प्राप्त केली म्हणा आणि अलगूजी महाराजांना उपदेश करावा बाबा माझे पाय दाबत बसू नको माझी सेवा तू एकट्याची करू नको जरी तू माझा शिष्य असेल मी तुझा गुरु असेल गुरु तुझ्या हृदयात स्थायी ठेव पण एक सांगतो या देशाच्या सेवेकरता समाजाच्या सेवेकरता तुला मी या देशाकरता समर्पण करतो आहे जा निघ माझ्यापासून आणि देशाच्या सेवेकरता आपलं जीवन खर्ची घाल आणि तुकडोजी महाराज अलगूजी महाराजची कृपा घेऊन बाहेर निघाले आणि या देशाचं चिंतन त्यांनी मात्र केलं आता देशात चिंतन करताना चांगल्या विचाराची गरज असते तुकडोजी महाराज साधनेला निघालेले आहे साधना तुकडोजी महाराज त्या गोंधुळ्याला केली रामटेकला साधना केली गोंधुळ्याला साधना केली आणि गोंधुळ्याला दगडावर बसून 12 वर्ष त्या माणसानं संतान तप केलं
आणि सांगितलं बाबा रे आता मला कोणाची आसक्ती राहिलेली नाही, ना विषय आसक्ती, घर आसक्ती, पुत्र आसक्ती, आई म्हणजे मातृ आसक्ती, पितृ आसक्ती, सर्व आसक्तीच्या बंधनातून जीवाला मुक्त केलं. तपस्याला सुरुवात केली. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा साधनेपर्यंत महाराज पोहोचले. जागृती स्वप्नी सुषुप्ती तुर्यागा उन्मनी अवस्था महाराजांनी प्राप्त केली. जेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त झाली तेव्हा महाराजाकडे आता काही ना काही प्राप्त झालेलं आहे. ही उन्मनी अवस्था अशी आहे काही माणसाला उन्मनी अवस्था प्राप्त झाली का सिद्धी प्राप्त होत असते संतांचं प्रमाण आहे. रामकृष्ण नामी उन्मनी साधारी, रामकृष्ण नामी उन्मनी साधारी, रामकृष्ण नामी उन्मनी साधारी, रामकृष्ण नामी उन्मनी साधारी. तयासी लाधाली, तयासी लाधली सकला सिद्धी हरिमुखे मारा, हरिमुखे मारा, हरिमुखे मारा, हरिमुखे मारा. जवळजवळ सर्व संतांना सिद्धी प्राप्त असते. एक संत झाले का ज्याला सिद्धी प्राप्त नाही. कशाच्या भरोशावर? रामाच्या भरोशावर, तपाच्या बलावर. ध्यास असतो, अभ्यास असते, साधना असते. आणि मग सिद्धी म्हणजे काय महाराज मी सांगत असतो. जर चांगदेव महाराज समजा वाघावर बसून जर ज्ञानेश्वर माऊलीकडे आला नसता तर ज्ञानेश्वर महाराजाला निर्जीव भिंत चालवायची काहीच गरज नव्हती. तुकोबाचा गाथा जर पाण्यामध्ये लोकांनी डुबवायचा प्रयत्न केला नसते तर पांडुरंगाला ते वर तरून ठेवण्याची काही गरज नव्हती. लोक जेव्हा जेव्हा छळ करतात, जेव्हा जेव्हा लोक काय करतात, छळ करतात आणि त्याचं आत्मपरीक्षण करतात, त्याचं निरीक्षण करतात म्हणा, तेव्हा तेव्हा संत मात्र त्याला चमत्कार दाखवत असतात. नामदेवरायाला भजन कीर्तन करता करता तर तेव्हाच्या त्या लोकांनी मंदिराच्या मागं कीर्तन कर, समोर कीर्तन करूच नको असं तर म्हटलं नसतं. आणि नामदेव महाराज देवळाच्या मागं कीर्तनाला गेले नसते तर देवळ फिरवायची काही गरज नव्हती. जवळजवळ सर्व संतांकडे आपापल्या पुरती सिद्धी होती. तुकडोजी महाराज सुद्धा वाघींचं दूध धुवायचे, धोरक्या पोराला पाजायचे, सोन्याचं पात्रामध्ये हातामध्ये ज्यांच्या यायचं. हे संतांच्या सिद्ध्या असतात ना ह्या लोकांच्या उपयोगाच्या असतात. म्हणजे लोकांचा अहंकार कमी करणे आणि आपल्या कर्तव्यानुसार लोकांच्या जबाना बंद करणे याच्याकरता सिद्ध्या असतात. आणि बाकीचे लोक जे सिद्धीवाले असतात, जेवढे जेलात आहे समजा, काही जायचे आहे, काही जाणार आहे समजा, काही लोक त्याच्या मग पोलीस लागले आहे, हे जर सिद्धीवाले आहे हे समाज लुटण्याच्या मागे लागतात. पण ज्ञानोबराया, तुकोबराया, नामदेवराया, गोरकुंभार, सेनानामी हे काही संत परंपरा आली आहे तुकडोजी महाराज पर्यंत. हे समाज लुटणारी नव्हती तर समाजाला एकत्र आणून समाजाला नवीन दिशा दाखवून धर्माचं पालन करण्याकरता एकत्र आणायचं होतं. त्याच्याकरता संतांचे अवतार असतात. तुकडोजी महाराजला आता घराची आसक्ती राहिली नाही. आता काय झालं, तुकडोजी महाराज एकट्यामध्ये भजन जंगलामध्ये करायचे तर वाघ भजन ऐकायचा एवढा पावर तुकडोजी महाराजमध्ये आला. आणि वाघानं डोळे लावावं, भजन ऐकावं, महाराजच्या अंगावर सर्पाने खेळावं, वाघाला म्हणावं जा तू आता, झालं माझे भजन, जा मेरे राम, वाघानं निघून जावं, एवढा पावर वंदने महाराजांमध्ये आला. आणि जेव्हा पावर यायला लागला आणि तेव्हा मग आता बंडूजीनं मंजुळा मायले पत्र पाठवून दिलं, सांगितलं बंडूजी तुमचा तुकड्या वाघानं खाल्ला म्हणजे हे माझ्या आता बंधनात राहू नये, माझी आसक्ती यांनी सोडून द्यावी आणि मला कशाची आसक्ती राहिलेली नाही. जेव्हा बंडूजीच्या कानावर बातमी आली, पत्र आलं, तेव्हा बंडूला बाय रडायला लागली. अरे बापरे बंडू, तुकड्या कसं केलं रे, आता कशी जगू रे मी, एकुलता एक माझा मुलगा तोही वाघानं खाल्ला. बंडूजीला आकात व्हायला लागला. गावात सर्व लोक पसरले, विचारायला काय झालं, पण तुकड्या वाघानं खाल्ला असं पत्र आलं. आई होय, आईचं हृदय वेगळं असते, ध्यान ठेवता. एक प्रमाण असं होतं, हार हिनेमंती आकाशी आणि चित्त तिचे पिल्यापाशी. आईची माया वेगळी असते, आईमध्ये पावर असतो. आणि ती आई हुंबटे फोडायला लागली, तुकड्या वाघानं खाल्ला. बंडूजीला तयारी लोकांनी करायला लावली आणि बंडूजी तुकडोजी महाराजच्या शोधात गेले.
रामटेकला गेले, रामटेकहून चिमूरला गेले, कोणतरी गावातला व्यक्ती भेटला, अहो आमच्या इकडे कोणी बालक आहे इकडे आला, दिसला का तुम्हाला? म्हणे गड्या इकडे तर नाही, पण तुम्ही गोंधळ्याच्या भागाला जाऊन पहा, एक पोरगा मला दिसला, आढळला. गोंधळ्यामध्ये बंडूजी पोचले, विचारतो इकडे आमचा मुलगा दिसला का? पण तुमचा मुलगा का कोणाचा आम्हाला कल्पना नाही, पण या जंगलामध्ये राहतोय आणि ते जंगल खूप दाट आहे, त्यामुळे जनावरांची भीती आहे, आम्ही सुद्धा त्या जंगलात जात नाही, पण एकटा मुलगा राहतो कसा आम्हाला याचा अंदाज लागून नाही राहिला. आम्ही डब्बा त्याचा नेतो घेतो, त्याला आम्ही खायला देतो, पण 12 वर्षाचा मुलगा, त्याला आम्ही देवबाबा म्हणत असतो, एवढ्या जंगलात तो राहतोय, तो तुमचा मुलगा आहे का तर पाहून घ्या. बंडूजी बाबा गेले आणि तुकडोजी महाराजची अवस्था पाहिली. लाकडाचा घोडा केला आणि त्या घोड्याला म्हणजे त्या घोड्यावर बसून समजा तर सादरा काय चल मेरे घोडे टिक 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 खेळायचे. ज्या दगडावर महाराज बसले तपस्याला, त्या दगडाला सुद्धा कोरल्या गेलं पावलानं. ते पावलं समजा त्या दगडावर तर उमटले. थंडवा एवढा पावर महाराज होता. बंडूजीनं महाराज डोळ्यांना पाहिलं बरोबर, बंडूच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. बंडू रडायला लागले, सुगड्या का रे असं केलंस तू? कशाला पाठवलं पत्र? तुझी आई किती उंबट फोडतात आणि अन्न पंदिर बंद केलेलं आहे. चाल मी तुला न्यायला आलेला हो आणि कर तयारी. सांगायला लागला बाबा आता मला नका नेऊ इथून. जेव्हा सुखदेव भगवंताचा अवतार झाला होता त्या सुखदेवजी भगवंत पळायला लागले आणि मागं व्यासजी फिरायचे. मेरे बेटा रुक जा, मैं तेरा पिता हूँ. तो सुखदेव बाबा सांगायला लागले मैं तुम्हारा तुम बेटा नहीं हो और तुम मेरा पिता नहीं हो, मेरा पिता तो भगवान परमात्मा है. तुम मेरी आसक्ति छोड़ दो और निकल जाओ बाबा, भजन में लग जाओ. त्याप्रमाणे तुकडोजी महाराज सुद्धा आपल्या बंडूजीला आदेश करता, बाबा अब मेरे पीछे मत लगो, मेरी आसक्ति छोड़ दो. आणि मैंने भी छोड़ दी है. सुंदर भजन आहे महाराजचं. मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा, या जगदीशा वासुरी, या जगदीशा वासुरी. मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा, या जगदीशा वासुरी, या जगदीशा. घरी निर्णय करता आलेला, तुझी आई वाट पाहते. नाही बाबा आता मला येऊ नका म्हणजे कारण रे. तुकडोजी बाबा सांगायला लागले, भवसागर लहरा भारी, भवसागर लहरा भारी. बाबा या भवसागरामध्ये जीव अटकतो, त्या जीवाला त्रास होते बाबा. भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. आता मला या भवामध्ये पाडू नका बाबा, मला भयातून मुक्त व्हायचं आहे बाबा आणि तुम्ही माझ्या कामी पडणार नाही हे मला कल्पना आहे बाबा. भवसागर लहरा मारी, भवसागर लहरा मारी, मज कोण येऊनी तारी हो, मज कोण येऊनी मारी. प्रभू तूच खरा कळेवारी, संकट तारी धावणे, या जगदीशा वासुरी. मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा, या जगदीशा वासुरी, या जगदीशा वासुरी. मज नेऊ नका येथोनी हो, मन रमले श्री गुरु चरणी. त्याग केला घरादाराचा, आई वडिलाचा एक त्याग केला म्हणा. आणि आता परमेश्वराच्या भजनामध्ये तुकडोजी महाराज रममान झाले. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, बाबा रे तुमच्या आमचे मन सुद्धा या भगवंताच्या रममान करा. मी तर प्रपंचाचा त्याग केला, मी त्या आसक्तीतून जीवाला मुक्त केलेला आहे. आणि तुम्हा आम्हा सर्वांना सुद्धा या प्रपंचात राहून तुम्हा आम्हाला सुद्धा या आसक्तीच्या बंधनातून जीवाला मुक्त करता येते. आणि ते मुक्त करण्याकरता एक साधन आहे आणि त्या साधनाचं नाव प्रार्थना आहे. आणि ते प्रार्थना तुमच्या आमच्याकरता महाराजांनी करून ठेवलेली आहे. हे प्रार्थना गुरुदेव असे या स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय. आमच्याला आमचं जीवन चांगलं बनवायचं असेल, आल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर महाराज म्हणता प्रार्थना करा आणि तुम्ही सुद्धा या जीवाला आसक्तीच्या बंधनातून मुक्त करा. पण आपलं जरासं वेगळं आहे, संतांचं वेगळं असते.
संतांचा अनुभव वेगळा असतो, आपला अनुभव वेगळा असतो. संतांनी गुळाचा खडा खाल्ला, त्यांनाही गोड वाटतो. तुम्ही खाल्ला, तुम्हालाही गोड वाटते. त्यांनी कडुनिंबाचा पाला खाल्ला, त्यांनाही कडू वाटतो. आणि तुम्ही आम्ही खाल्ला, तुम्ही आम्हाला कडूच वाटतो. पण संतांचा अनुभव वेगळा असतात आणि आपला अनुभव मात्र वेगळा आहे. संत म्हणता बाबा रे ऐका मी सांगतो रे, हे ऐकाना संत पुरावे, अनुभव यावे, अनुभव घ्यावे, अनुभव यावे, अनुभव घ्यावे, अनुभव यावे, अनुभव घ्यावे. शांती सुखाचे आदर बरवे, आपण तरुणी तुझ्या करावे, आपण तरुणी तुझा करावे. तोडीला फास यमाचा यमाचा, तोडीला फास यमाचा यमाचा. भक्तिविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निघाला पाहिजे मनाचा. हे संतांचे पुरावे आहेत. आमचा अनुभव तुम्ही घ्या आणि आमच्या अनुभवानुसार तुम्ही जर वागले समजा, तुमचा आमचा उद्धार होऊ शकतो. याच्याकरता परमेश्वराची भक्ती करा. भक्ती विना उद्धार नाही. म्हणजे देवावर खूप श्रद्धा होती महाराजांची. महाराज स्वतः सांगायचे, ओम नमः विश्वचालका, जगद्वंद्या ब्रह्मांड नायका, तू एकची असून अनेका, भाससी विश्वरूपी. तुकोबराय सांगायचे, अनंत रूपे अनंत वेशे, देखले मैं त्यासी, आणि बाप रखमा देवर खून बांधली कैसी. देवावर श्रद्धा महाराजची खूप होती आणि तुम्हा आम्हाला सत्तेनुसार वागायला सांगितलं आणि देवाची भक्ती करा. पण आपलं काय होणं, घर आपलं सुटून नाही राहिलं. कीर्तन गावामध्ये असतो, प्रार्थना गावामध्ये आहे, ध्यान गावामध्ये असते. पण आपण घरापाचेच लोक, मंदिरात जवळचेच लोक ध्यानाला प्रार्थनेत जात नाही. आपल्याला वेळ भेटत नाही. दिसली नाही प्रार्थनेत, बिचारे मला वेळ नाही ना, सर मायास मांगा आहे ना, लग्न व्हायचं आहे ना पोराचं, तोपर्यंत अडतो नाही ना, सर मायास मागायला धुलं धुई तू, भांडे घास तू, चहा मांडतू, डबाने तू, सांग काय काय करू. बिचारी मी म्याट झाली बिचारे, मला काही इलाज नाही आता. घरापाशी प्रार्थना आहे, जाले मन करते, पण काय पाप्याला पंढरपूर करते वा. बिचारे म्हटलं तर कोण, म्हटलं नाही म्हटलं तर म्हटलं कोण नाही, असं आहे मग घरात. तिथे भाई मी आठ झाली आता नाही होत भाई, मागून सण आता लय दुःख आहे म्हणजे काय सांगू आता पण आले. किती काम करा सांग बरं. पहिले गुंडानं पाणी भरं, गुंड डोकसाले गुंड आहे माल्या, 2 गुंड पाणी आणो, काखीतही भरली नाही, इकूनही बालटी आणो, तरी काही वाटे नाही बिचारे. आता टिलचं भरणं मला भारी चाललं, काल पायावर पडलं तर पाय फुटला पाहिला, म्हणजे पाय फोटो फुटले पायाचे. आता नाही होत भाई, वय झालं आता. लग्न करतोय ना पोराचं, हिनं लग्न केलं पोराचं, सून घरी आली जाय बाप्पा पाच बस काय मस्त दे बटलं जेवायला आता जाय बाबा. मग जरासा आराम पडला तर पडला, तोपर्यंत माझ्या जीवनात आरामच नाही आहे. लगेच दुसरी बुटी आली म्हणजे माय मस्त विषय काढला त्या लग्नाचा पोराचा. पोरात लग्न केलं खरं मग लग्न पोराचं केलं का आरामच पडते. मी लग्न केलं पोराचं मला पुरा आराम झालाय. जशी सून आली असा आरामच झाला मला. आणि आरामही एवढा आहे का पुरा आराम झाला तिनं मला. तिला म्हटले मी एवढा आराम नको देऊ, घ्या म्हणे आई, कारण सगळ्याच जगाला अनुभव आला आरामाचा. आता ती तेवढी अपेक्षा मग शिल्लक राहते माणसाने म्हातारपणामध्ये. बा लग्न झालं पोराचं सुनाली म्हणजे आरामच पडते बा. आता काही सासवा गिसवा बसल्या चांगला आराम असत तुम्हाला माझा अंदाज आहे. या ना आई जेवण करायला, आई बाबा घ्या ना चहा. बस 2-3 महिने नवीन नवीन असली तर 2-3 महिने का आते ते शेवाचा पदार्थ असा डोक्यावर घेते का 4 बोटावरची मोरे घेते, मागं सरकवतच नाही. बाई वा काय रे वा, वांग्याची भाजी करू का आई, करणं. आई वांगे चिरून करू काय भाजी, वा उकडून कर. चिरून भाजी गोड नाही लागत. आई वरण वरू काय वा, वरण. आई हळद टाक काय वरणात, हा वरण वरणच हळद आम्हाला वरतून देतो. आईवन बाबा व आईवन बाबा व चालते महिनाभर माय. काय करावं आता ते आईवन बाबा व कोण तशी करते. घरातला आळाखाला निघायचा असते ना, कोण कसा आहे तर माहीत नाही राहत. एक कदमानं दिवाळीपर्यंत पूर्ण निघून जाते आळाखाला. मग सांगते येऊ द्या मला दिवाळी, सांगते काय काले. आईवच करते जास्त. आईव म्हटलं का समजा हे लवकर लग्न ते बोलून कठीणच आहे ते. हा आपला अनुभवच वेगळा आहे. आता ह्या ध्यान ठेवा कशा करतो बोलतो मी.
मग एकूण तिकून आई वापर आई नाही म्हटलं सासवा नाराज होऊन राहिल्या. एका बुटीली एक सून आत्या आत्याच करे. आत्या पाणी देऊ काय आत्या, धुणं धुऊ काय आत्या, बरोबर काय आत्या, म्हणजे काय माय आत्या आत्या करतं बा. मायापुऱ्यात 9 पोरी आल्या सऱ्या आई व करून राहिल्या. साजरं राहते आई व साजरं वाटते. 4 लोकात न्यायच्या लायकीची नाही बाई तू. तुझं बेईत ते करायची बाई बा आत्या आत्या करून. तुझ्या संस्कार नाही बाई चांगले. बाकीच्या बाया तुझं नाव ठेवून राहिले आत्या आत्या करून. हुशार आहे तर येऊ नको मला सांगतो. नाही म्हणे आई आलं माझ्या लक्षात. आता मी तुम्हाला आत्या नाही म्हणत जाईन, तुम्हाला आईच म्हणत जाईन. आता आत्या बाई मी तुम्हाला आई म्हणत जाईन, मामाजीला बाबा म्हणत जाईन आणि येईले दादा म्हणत जाईन. त्याची गोष्ट आहे का हे. एकदा तो आला तिनं कालाचे प्रयत्न केले. 2-4 महिने बरोबर राहिली. एकदा दिवाळीले ते गेली ना आपली तर न्यायालय गेला. याचं माप तेईनं घेतलं कपड्यासाठी. याचं माप तेईनं घेतलं तिकडून माप देऊन आला तो इकडे. काय तुमचं माप भेटी इकडे. मग नाही पोरगं बोलत चांगलं ना सून बोलत चांगली. आपला अनुभव वेगळा आहे. हा मग जसं जसं आपल्या घरातलं बिघडते अशा शेजारच्या बाया येते. माय आता तुमचं तर बरंच असन, आता लग्नच झालं पोराचं, तुम्हाला बी सून झाली, आता तर मस्त आहेतच असन, धक्काही लागत नसन, आता तर गरमच असन. इले सरमाय लागली तर आता बाई आहेतच भेटते खायला. मग हे बुढीच म्हणते माय खायचं गरम न खायचं नरम सांगायची सरम आहे. राहिलं नाही पोट्ट माहिती पहिल्या आणि बिघडलं बिचारे. पहिल्यापेक्षा लय बिघडलं वातावरण माझ्या घरातलं. पहिले बिचारे पूर्ण कमाई करेल महापाशी दे 50 मले मागे. आता 1 रुपया दाखवून नाही राहिलं. काल त्याला पैशाचा बदला ना तर मला असा हात केला. जेवढी कमाई करते तेवढी झाला 1 रुपया दाखवून नाही राहिला. मला तर बाई संशयच आहे. दिवाळीला गेलं त्यापासून असं करून राहिलं. माझा तर अंदाज आहे ते नाही याने घातलं काहीतरी. त्याने घातलं सांगा बाई ते ना ते म्याट्या का लोक तिकडले. हा यालेच घातलं सांगाय. मी म्हणतो ते पोरगं न्यायला चाललं होतं त्यावर ते तूच देते घालून पहिले. मग त्यानं काही घातल्यावर मग त्याचं ते चाललं नसतं असं माझं म्हणणं होतं. हे कसं आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख कोणालाच नाही आहे. लग्न पोराचं करा का पोरीचं करा, सुखाचा विचार तुम्हाला कुठं नाही. आणि सुख एका ठिकाणी आहे. तुकडोजी महाराज सुंदर भजनात येतात. नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलं वलाई. नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलं वलाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. ओ नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलं वलाई. ओ नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलं वलाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. तुमची आमची नरदेहाची सुंदर वेळ आहे. आणि ह्या वेळेत तुमच्या जीवनात मला सुख पाहिजे असेल तर प्रभूचं भजन केल्याशिवाय, श्रद्धा देवावर ठेवल्याशिवाय आणि भक्ती केल्याशिवाय त्या सुखाची प्राप्ती होत नाही. आली या संसारात एक सुख आहे आणि 8वावे पाये विठोबाचे. म्हणून संतांनी काय केलं, या प्रपंचाचा त्याग केला. प्रपंच काही संत प्रपंचात राहिले. तुकोबराय प्रपंचिक होते, नामदेवराया प्रपंचिक होते, नाथमाऊली प्रपंचिक होती, पण प्रपंचाच्या आसक्तीत ते राहिले नाही. हे याचं कारण काय महाराज, याचा एक होतो. एक ज्ञानेश्वरीची ओवी आहे. विषयी राहलेले रस सोये जेवणा राशी ठाऊकची होये. तई तो ताटची सांडून जाय जया परी. जेवणाऱ्याला समजलं जेवणामध्ये विष आहे. तो जेवणारा नाही, ताट सरकून देतो. मला भूक नाही म्हणून सांगतो असं संतांच्या लक्षात आलं. विषय मारक आहे, नाम तारक आहे, म्हणून मद नाही कुणाची आशा. आणि परमार्थिक सुख त्याने प्राप्त केलं. आणि ते समाजाला प्राप्त व्हावं याच्याकरता आपला हा नरदेहाची सुंदर वेळा हे लाभली आहे ना, फार महत्वाची आहे. अशी वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही असा विश्वास आहे. येणारच नाही. मानव पशुविनून आला. नराचे नारायण होणे त्याला संस्कार देऊन सावरला कर्माने. मग संस्कारांची गरज आहे. आणि ते संस्कार केंद्र एका ठिकाणी असते. त्याचं नाव आहे प्रार्थना मंदिर, त्याचं नाव आहे संत दरबार, त्याचं नाव आहे देव दरबार. आणि तिथे ते संस्कार असतात. बाकी कुठं संस्कार राहत नाही. मी सांगत असतो बार 3 आहे. एका बारचं नाव बियर बार आहे, एका बारचं नाव संत दरबार आहे, एका बारचं नाव घरबार आहे. तिन्ही बारमधले संस्कार वेगळे वेगळे आहे.
बियर बारच्या समोर बोर्ड लागलं असते, बढाई एक कदम जगाई हौसला, गंगा सागर बार बार, बियर बार एक बार. पण त्या बियर बार मध्ये जगाई हौसला राहत नाही, हौसला गमावून बसते माणूस. एकदा तर आज घुसला, टेबलवर बसला, खिसा खसला, बाहेर निघाला, हौसला गमावून बसला, गाडी निंबाखाली पाहिजे बाबू खाली, याचं घरी आले सुचत नाही. मग त्याच्या भजनं दाखवा दाखवा घर माझे मला. मग त्याला आपण त्याच्या घरी नेऊन नेऊन त्याच्या बायकोच्या दाखवून खाव, तुम्हीच पाहिली असन, एवढे तर कधीच फुल नाही झाले. याचं नाव बियर बार आहे. त्या बियर बार मध्ये घुसणाऱ्याला विनंती करतो, तुला जर शायनाचं मूर्ख वाहत असेल तर बियर बार, आणि तुला मूर्खाचं शायनं वाहत असेल तर प्रार्थना मंदिर. कितीही मूर्खातला महामूर्ख आला, 7 दिवस सर्वना करता आला, ध्याना करता आला, प्रार्थना करता आला, त्यातली एखादी ओवी प्रार्थनेची किंवा श्लोक त्याच्या मनावर बिंबवला तर मूर्खातला महामूर्ख इथून शहाणा होऊन बाहेर पडतो. याच्याकरता हे प्रार्थना मंदिर आहे. काय मूर्खाशी करावे शहाणे, हे तर त्यांचे नेहमी पाहणे, जळ अज्ञानाची बोध देणे, कामाची संताचे एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. त्याचं नाव संत दरबार आहे. तुमचा आमचा एक घरबार आहे, या घरबारात सुख नाही. तरी महाराज म्हणतात, छोडे नाही घरबार पर. आम्ही सोडलं तुम्हाला सोडता येणार नाही. आम्ही त्याग केला, एवढा त्याग तुमचा होणार नाही. पण लक्षात ठेवा, परमार्थ करण्याकरता प्रपंचाचा थोडाफार त्याग केल्याशिवाय आणि प्रार्थनेला आल्याशिवाय, ते प्रार्थना आत्मसात केल्याशिवाय जीवनाचं कल्याण नाही, भक्तीविना उद्धार नाही. हा, आपल्या घरात सुख नाही. कितीही काम करा, कितीही कष्ट करा, किती मजली बिल्डिंग बांधा, तरी भांडणं लगेच नुपर नाही आहे. दोघी जावारा, तिघी जावारा, एकटी सुनाना काही नाही आहे. सांगू काही काही लोक 3 पोरं आहे, 3 सुना आहे, नसतं सून नसते पोरं तर पुरलं असतं. कोण तुले म्हणे मग? हा, आता काही पस्तवून फायदा नाही आहे. हे त्याला घरबार आहे. फायदा कशा करता बोलतो. हे घरबाराची आसक्ती केव्हा सुरू होते? घरबार जेव्हा आपलं लग्न लागते, लग्न लागणारे लागलं आणि हा त्याच्या गळ्यात टाकला, त्याने आपल्या गळ्यात टाकला, झालं. जेलच आहे एक प्रकारचा. कुठं जायची उजागरी नाही आहे. झाडाला सून कधी भैर असन तर सासू वंदरून आवाज येते, किती झाडतं झालंच नाही का बघायला झाडणं नाही. मग काकू बोलल्या, भाई घरात काकूला कोणतं काम आहे. हा, एकदा जीव त्या आसक्तीच्या बंधनामध्ये अटकला त्याने कुठंच जायची फुरसत नसते. म्हणून संत काय झाले, संतांना लग्नाचा त्याग केला. लग्नाचा आपण लग्न करतो आणि त्यांची लगन वेगळी असते, त्यांची लगन वेगळी असते. ध्यान ठेवा. रामदास स्वामी मंडपामध्ये आले, लगन लागायला सुरुवात झाली आणि शेवटलं मंगलाष्टकामधलं ब्राह्मणानं जसं त्याच्या लक्षात आलं असेच रामदास स्वामी मंडपातून पळाले. पुन्हा नवरदेव दिसले नाही. आपला नवरदेव तर दुपट्ट्या ते वरतून पाहिजे, तेच वेगळा बदलली म्हणून. काही पोट्टे तर मी अशा पाहिले, मंगलाष्टक व्हायच्या आधीच हा टपकाय म्हणे. ब्राह्मण म्हणे म्याटा मंगलाष्टक होऊ दे मग टाकणं. एवढी घाई असं ध्यान ठेवता. लग्न लावायला कोणाला म्हणणं नाही, लग्न सरायचे होऊन राहिले आता. पण कसं आहे, 4-5 मंगलाष्टक असते. किती असते ताई? 5 मंगलाष्टक असते. तर 4 मनावर घ्यायचे नाही, पण शेवटलं मंगलाष्टक धरून ठेवायचं, सोडायचं नाही. शेवटचं कोणतं असते मंगलाष्टक? आली, आणि त्यानं आली म्हटलं का समजून जा का आता आली. इथूनच सुरुवात झाली आलीची. हा, एकदाची ते आली. तू कोणीही गावले गेला खायला आणू नको खाली, नाही तर घरी गेल्यावर तुही आली. तिथून सुरुवात झाली आहे का? त्या आपण त्या आलीच्या आसक्तीमध्ये आहे आणि संत त्याच्यातून जीवाला मुक्त करतात. तुकाराम मार्ग अभंग आहे. बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा. देऊ आशा तापुनी, देऊ आशा तापुनी, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा.
वासना हाची भवसागर, आसक्ती खरा संसार. भाऊ माईक जमुनेराला राऊत बरोबर पाहिले त्याला विको जास्त आहे, भनमन होऊन राहिला, मला अशा माहीत नाही पाहिजे. आपल्या एरियातला तू कसं करतो करू रे, चांगला दे म्हणजे विको कमी दे, असं वजन दे, ते एलिवेट दे जरा. वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार, ज्ञाने त्याचा पावणे पार हाची मोक्ष. हा, ज्ञानाशिवाय त्या बंधनाच्या याच्यातून आसक्तीतून या म्हणजे आसक्तीच्या बंधनातून जीवाला मुक्त करणार नाही. आणि संतान त्या जीवाला मुक्त केलं आणि भगवंताच्या चरणी नतमस्त झाले आणि त्यांनी आपलं जीवनाचं कल्याण केलेलं आहे. वंदनी महाराज तपस्या करतात, साधना करतात आणि चांगले विचार प्राप्त करतात आणि तेव्हा त्या समाधी साधनेतून ते बाहेर पडतात आणि मात्र या भारत देशाचं चिंतन करतात. काही काही लोक स्वतःचं चिंतन करतात, ते फार चांगलं आहे. घराचं चिंतन करतात, तेही चांगलं आहे. पण जे देशाचं चिंतन करतात त्याचा संत म्हणतात. तुकोबाराय असो, ज्ञानोबाराय असो, नाथमाऊली यांनी देशाचं समाजाचं चिंतन केलं, माझ्या देशाचा उद्धार कसा व्हावा. ज्ञानेश्वरबाईचं प्रमाण असं होतं, अवघाचे संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोकी. या त्रिगुणामध्ये मी आनंद प्राप्त करून देईल. अय सर्व लोक पंढरपूरच्या वारीला लावेल. अय पण मी माझ्या समाज दुःख डोळ्यानं पाहणार नाही, यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देईल. नाथमाऊली सांगायचं समाज बाबा रे बाबा रे, आम्ही गोंधळी गोंधळी, तुकारामाचा अभंग आहे, आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाच्या मेळी, आमचा घालावा गोंधळ, वाजवू हरिनामे संबळ. गावागावात तुकाराम महाराज गेले आणि नामाचा आणि धर्माचा प्रचार केला. तुकडोजी महाराज तेच देशाला सांगत गेले, अरे मानवांनो, समाजांनो, एकत्र यायचा प्रयत्न करा. तू कोण्या समाजचा, तू कोण्या जातीचा, तू कोण्या देवाचा भक्त मला सांगू नको, एकच काम तुला करायचं आहे. कोणतं महाराज? महाराज उत्तर देतात, देश सांभाळा धर्म ही पाळा, देश सांभाळा धर्म ही पाळा, देश सांभाळा धर्म ही पाळा, देश सांभाळा धर्म ही पाळा. संस्कृती सांगे ऐकता का हो, ऐकता का हो, देश सांभाळा धर्म ही पाळा, देश सांभाळा धर्म ही पाळा. तुकडोजी महाराज देशाच्या चिंतनाला लागलेले आहे. समाज एकत्र आणला. समाज हो, एकत्र या माणसांनो, माणसं व्हा, माणसं बना. कोण्या जातीचे, कोण्या पंथाचे, कोण्या देवाचे भक्त मला सांगू नका रे. आपलं सर्वांना एक व्हायचं आहे. सर्वांचा देव एक आहे. एक सांगतो, आपला देश सांभाळा. या देशाला मातीत घालू नका. या देशामध्ये गुलामीत राहू नका. या गुलामीच्या बेड्या तोडण्याकरता एकत्र या रे. समाज एकत्र आणण्याचे प्रयत्न केले आणि हम सब एक है. देश और धर्म से हम प्यार किया करते हैं. देशावर धर्मावर आमचं प्रेम आहे. आम्हाला देश सांभाळायचा आहे आणि धर्माचं पालन आम्हाला करायचं आहे. धर्म गड्ड्यात जाऊ देऊ नका रे. अधर्माचा नाश करा, अन्यायाचा प्रतिकार करा, ताकद निर्माण करा. याच्याकरता एकीच बळ महत्वाचं आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, न लगे करावा विचार चिंता कोणाची. प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है. या सर्वांनी सर्व लोक एकत्र आणले. सांगितलं, देश और धर्म से हम प्यार किया करते हैं, तन पे आने वालों का हम खून पिया करते हैं. देश का नाम हर वक्त लिया करते हैं, हम वक्त आया तो हम जान भी दिया करते हैं. क्योंकि पोलादी सीना है हमारा, शेर जैसी ताकत है. लाखों दुश्मन की मुंह तोड़ने की हमें आदत है. बिना तलवार से दुश्मन को हम हिला सकते हैं, दिला के याद दुश्मन को पानी भी पिला सकता है. या सर्वांनी आओ सभी मिलेंगे. कहा महाराज? सामुदायिक प्रार्थना में. हा इशारा महाराज ने केला. काय म्हणतो तू? हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है गाने लिए, ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है गाने लिए, ऐ वतन तेरे लिए.
एकत्र आणला आणि या देशाला गुलामीतून मुक्त करण्याचे ज्यांनी प्रयत्न केले, त्याचा सिंहाचा वाटा आहे, त्याचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. महात्मा गांधीच्या म्हणण्यानुसार या देशाला पहिला देश, नंतर धर्म, नंतर संस्कृती. धर्म म्हणजे काय? कोणता धर्म? आता पहिला देश सांभाळा, देशातले सर्व धर्मपंथ एकत्र या. पण धर्मपंथ अजूनही एकत्र येऊन राहिले नाही. सर्व संतांनी प्रयत्न केले, आमचा देव वेगळा, तुमचा देव वेगळा, यांचा देव वेगळा. आपली लोक काही काही आपलेच नातेवाईक राहते, म्हणजे आपल्या प्रार्थनेमध्ये येत नाही, हरिपाठ करत नाही, आणि आपण उत्सव करून तर कालही खात नाही आणि तुमच्या घरी जेवतही नाही. अजूनही भेद सुरूच आहे. तुकडोजी महाराज तेव्हा सांगायचे, अरे लया जाव जगाचा भेद, परस्परा पोषक होवत वाद, नांदो आनंदी आनंद सगळीकडे सर्वदा, ज्या ज्या मार्गी ऐसे घडे, तोची धर्म तेची ज्ञान रोकळे, तुकड्या म्हणे समाधान जोडे सकळ जनासी. धर्माचं पालन करा, कोणाचा अनादर करू नका, कोणाचा अपमान करू नका, वाचाळपणा करू नका. प्रामाणिकता, सदाचार, चारित्र्य, नीती, इमानदारी, पवित्रता, सेवा, स्वधर्म, अहिंसा एवढे विचार जर माणसामध्ये असले तर धर्माचं पालन करायला वेळ लागणार नाही. जेव्हा अधर्म वाढतोय, अजूनही अधर्म जगात पसरलेला आहे, लोक भांडणं करतात. मी सांगू एक लहानसा श्लोक आहे. तुकडोजी महाराज एका 3 लोक तुकडोजी महाराजकडे गेले आणि तुकडोजी महाराजने विचारलं, कोण रे तू? ते सांगायला लागले, मी मुस्लिम धर्माचा माणूस आहे. तू कोण आहे रे? तो सांगायला लागला, मी बाबा म्हणजे ख्रिश्चन धर्माचा माणूस आहे. तू रे? म्हणजे मी हिंदू धर्माचा माणूस आहे. 3 धर्माचे माणसं महाराजाकडे गेले. महाराज सांगायला लागले, तू 3 माणसं दिसून राहिले, तू धर्माचे माणसं दिसून राहिले पण धर्माचं पालन नसन असा माझा अंदाज आहे. ती माणसासारखे दिसून राहिले पण माणसं नसन असा माझा अंदाज आहे. धर्म पाले व धर्मार्थी, नाही तो बिना धर्मो के शैतान. तो धर्माचं पालन करतो आणि तो मला माणूस आवडतो. मग महाराज धर्म कशाला म्हणतात? तो मुस्लिम धर्म धर्म नाही, हिंदू धर्म धर्म नाही. ध्यान ठेवता. तुकडोजी महाराज का भरता म्हणतात, ना ख्रिश्चन ना मुस्लिम दिखता, नहीं ख्रिश्चन ना मुस्लिम दिखता, नहीं हिंदुत्व लिया है, तेरी तारीफ क्या है. सच्चा जो इस्लाम रहेगा वो नेक पाक रहता है. क्रिश्चियन भी बाइबल को पढ़कर प्रभु यीशु जपता है. अरे हिंदू तो हर जय चैतन्य में कहता राम सिया है, तेरी तारीफ क्या है. तू जर मुस्लिम असतील, मस्जिद मध्ये जात नसतील, नमाज जर पढत नसतील तर मुस्लिम म्हणणार नाही. तू ख्रिश्चन आहे समजा पण चर्चमध्ये कधी गेला नाही आणि बायबल कधी वाचली नाही, येशूची प्रार्थना केली नाही, मी तुला ख्रिश्चन म्हणणार नाही. तू हिंदू जरी असेल पण कधी हरिपाठ केला नाही, पंढरपूरची वारी नाही, ध्यान नाही, प्रार्थना नाही, ग्रामगीता नाही, 4 लोकात कधी बसला नाही, तू हिंदूच्या लायकीचा नाही. तुकडोजी महाराज पुढे लिहायचे, बाबा रे सर्व धर्मपंथ एकत्र यायचे प्रत्येकाला. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे हे मार्ग असतात. धर्म म्हणजे मार्ग असतात. कोणी म्हणतात या मार्गाने या, कोणी म्हणतात त्या मार्गाने जा, कोणी म्हणतात या मार्गाने. तुम्हाला कोण्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाने जा. पण एक सांगतो, जेव्हा यावलीवर संकट यायला लागलं, यावलीवर अत्याचार व्हायला लागला, तर सर्व धर्माच्या लोकांनी आपापला देव, आपापलं कुटुंब बाजूला ठेवून किंवा देव बाजूला ठेवून, धर्म बाजूला ठेवून एकत्र येऊन अन्यायाचा प्रतिकार करणे आणि गावाचं रक्षण करणे म्हणजे देशाचा सांभाळ करणे आहे. हे करण्याकरता एकत्र या. महाराज नेहमी सांगायचे, बाबा रे या सर्वांनी, आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, ओ है शिस्त का रंगीला मंदिर हमारा सबके लिए. धर्म म्हणजे काय? आचारा विना धर्म कशाचा? अवडंबर सगळे. धर्म अध्ययन नावाचा महाराजांचा अध्याय, 2रा अध्याय ग्रामगीतेमध्ये धर्म अध्याय. त्या ओव्या जर वाचल्या तर धर्म तुमच्या लक्षात येईल. हे बाकी धर्म नाही.
खरा एकच धर्म आपल्या शाळेमध्ये असतो. खरा तो एकची धर्म जगाला. प्रेम आणि ते प्रेम संपादन करण्याकरता प्रार्थना आणि प्रेम अर्पण करण्याकरता आपण सज्ज व्हा. एकमेकाला प्रेमाचं वाटप करा आणि मनातलं कालेबेर काढून टाका. हम सब एक आहे करा. तेव्हा देशात सांभाळ तुम्हाला करता येईल. एकमेकाचा काय करा, समन्वय साधायचा प्रयत्न करा. एकामेकाशी जुडलेला एका विचाराने वागा रे. आम्ही आमच्या यावलीमध्ये असतो. आम्ही सर्व धर्माचे लोक असतो. आम्ही कोणाला काका म्हणतो, कोणाला मामा म्हणतो, कोणाला आजी म्हणतो, कोणाला आत्या म्हणतो. हे नातं आमचं आयुष्यभर टिकून राहायला पाहिजे. हा, याच्याकरता देश सांभाळा, धर्म ही बाळा. आणि दुसरा मुद्दा संस्कृती सांगे ऐकता का. काय सांगे संस्कृती. कायले म्हणते संस्कृती. करा बरं, कोणाचं नाव आहे संस्कृती, कोणा पुरीचं नाव आहे संस्कृती. संस्कृती राहून नाही राहिली. लगन जुळलं, लगन जुळलं. पत्रिका वाटल्या. लगन जुळलं, पत्रिका वाटल्या आणि साक्षगंध झालं. दोघे नवरदेव नवरीले कपडे गिपडे वाटून गेले, अंगठ्या एकामेकांनी दिल्या. मंडप मंगल कार्यालय सांगितलं अडवा दिला, साऊंड सांगितलं अडवा दिला, भजनवाले अडवा दिला, हे गाणी म्हणणारे लोक आचारी सर्व बुकिंग झालं. लग्न आता होतं ह्या 20 तारखेचं. 9 तारखेला गुढी पाडवाले संस्कृती गेली संस्कृती. आणि त्या मायबापाची प्रकृती एवढी बिघडली आता काय करावं सुचून नाही राहिलं. आणि पहिले सांगितलं असतं त्या संस्कृतीनं का बाबा असं असं अमुक तमुक एवढा काय खर्च केला असता. हा, कठीण झालं आता. टिकून ठेवा ते संस्कृती. पोरीचं नाव ठेवलं संस्कृती जमणार नाही. काय नाही म्हणते संस्कृती. आपण दरवाजावर नेहमी लिहित असतो अतिथी देव मातृदेव पितृदेव बंधाला दे. अतिथी देव भेव भवन अंदर येवन चहा घेव पण. हा, आता नाही आहे. आता लोकांनी संस्कृती बदलून टाकली. आता लोक असे मोठे मोठे बोर्ड लावते कुत्र्यापासून सावधान. ज्याच्या घरात कुत्रं नसेल त्याने बोर्ड लावून दिले. कुत्रं इन टाकते इन मध्ये ते बोर्ड लावून. एका घरी मी 3 तास बसलो बाई फाटकापाशी. अंदरच नाही गेलो कुत्र्याच्यानं. ते लोक 4 वाजता उठले, कुत्र बंद झाले. म्हणजे महाराज तुम्ही काही आले 2 वाजता होती तसा म्हटलं मी अंदर खाऊन नाही आले म्हणे. कुत्र्याच्यानं कुत्रं नाही काही म्हणे. कुत्रं बेटिंगवर आहे म्हणे, बोर्ड शटिंगवर होतं म्हणे. गेली संस्कृती. आदान प्रदान बंद झालं. आता म्हणतो असं जे आपले अतिथी देव भेव मातृदेव भेव पितृदेव भेव. हे वृद्ध आश्रमात नेऊन ठेव. याचा तिकडेच आहे देव. खरं त्याचा मोठा खेव. जिथं चिवळा तिथं शेव. एका गंधात घेवं तुझ्या गावाला वाटून देव. गंध रिकामा करून ही घेऊन यावं. गेली संस्कृती. आता ते टिकून ठेवायची असेल कशाला म्हणतात महाराज संस्कृती. भूक लागली म्हणजे जेवा लागते. हिचं नाव प्रकृती. भूक लागली नाही तरी खाऊनच राहिला याचं नाव विकृती. पण आपल्याकडे एक भाकर आहे आणि आपल्या शरीराचा उपवास आहे. आपल्यातली अर्धी भाकर देऊन त्याची भूक मिटवणे हिचं नाव आहे संस्कृती. आणि ते टिकवण्याकरता महाराजांचा उपक्रम होता. देश सांभाळा. आणि महाराजांनी देशावर भर दिला. समाज एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. देवाबद्दल सांगितलं देव कोणाचा वेगळा नाही. ओम नमोजी विश्वाचा चालक मालक एकच आहे, वेगळा नाही. देवाचे रूप वेगळे, वेश वेगळा. आणि या धर्माचं पालन करण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागला. धर्माचं पालन करण्याकरता संतांना यावं लागलं. आणि धर्म गड्ड्यात घालण्याकरता आपण आलो आहोत. काय करावं लोक याचं. धर्म समजला का. धर्म म्हणजे काय. आचार होतो, विचार होतो, सुविचार, भक्तिभाव, देश. काय करा. बरेच धर्माचे प्रकार आहे. पण धर्म राहिला नाही. माणसं चांगले बोलून नाही राहिले. बाया कामाला एकीमेकी समोर जाऊन नाही राहिल्या. काय करावं माझी ना. मी एक दिवस बाया पाहायला गेलो कामासाठी. त्या मलिंदाला बाया पाहिजे त्या वावरात. तर असंही म्हणणं कोणी आहे. बाया पाहायला गेलो. 2-4 बाराचे फोन आले म्हणे बाया पाहणं कमी करा म्हणे. म्हटलं म्या झालं राजा निंदाले पाहिजे होते मग गेलो. तर म्हटलं असंही म्हणणं कुणी आहे बाबाजी. निंदाले पाहिजे त्या बाया म्हणून गेलो. तर म्हटलं पाहिले. मग किती बाया पाहिजे म्हणे. मी आता 10 जणी पाहिजे म्हटलं. तर आम्ही 9 जणी यायची म्हणे. नाही म्हटलं 10 वावरच आहे म्हटलं. मला 10 जणी पाहिजे म्हटलं. आम्ही 9 जायची म्हणे. एक लग्न केलं लग्न त्या भाषाचं. तर म्हणे येत नाही 15 दिवस. मी म्हटलं या म्हटलं मग 9च्या म्हटलं. एक माझ्या घराकडली घेतो म्हटलं. कोण आहे म्हणे. आता अमुक अमुक होय म्हटलं. हो माय म्हणे ठेव असं तर आम्ही एवढे जण येत नाही बाबा म्हणे. एकट्या बाईच्यानं 9 बाया बंद झाल्या त्या. ते बाई कशी असं मला नाही माहीत. ते बाया बाईले बरोबर मत राहते. असे माणसं असते.
आपण ग्रामचे उत्सव निर्माण करा, यातून उत्साह वाढला पाहिजे, पत्रिका छापाव, वर्गण्या करायच्या आहे असा आव विचार आपण मिटिंग घ्याव आणि तिकून एखादा याव तर आपण म्हणतो मिटिंग बंद कर बे, थोडा त्याला घराकडे. आपल्याला माहिती आहे तो बिबा आहे म्हणून. असे माणसं जगात भरपूर आहे. या माणसामध्ये बदल व्हावा, संस्कृती टिकून राहावी याच्याकरता महाराजांना खूप खटाटोप केली आणि सांगितलं बाबा देव सर्वात एकच आहे. एक विचार होता, कुरान ये नहीं कहता, कुरान ये नहीं कहता कि हिंदू धर्म का विरोध करो, श्री राम ये नहीं कहता किसी की मस्जिद तोड़ो, रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, जहाँ इंसानियत होती वहां मजहब की बात नहीं होती. कोई कहता है हिंदू धर्म खतरे में है, कोई कहता है मुसलमान धर्म खतरे में है. धर्म का चश्मा उतार कर देखो यारो, तो ये नेताओं के कारण हमारा हिंदुस्थान खतरे में है. खतरा याच्यापासून आहे. जातीपंथ धर्म याने जास्त केला असं वंदने महाराज तेव्हा सांगायचे एका भजनामध्ये. मी तुम्हाला सावध केलं, वा सावध सकल सुजन हो. देशाचे भवितव्य ठरणार, देशाचे भवितव्य ठरणार, देशाचे भवितव्य ठरणार. पुढारी दारोदारी फिरणार, पुढारी दारोदारी फिरणार, दारोदारी फिरणार. तुम्ही मतदान पुन्हा करणार निर्हारी, तुम्ही मतदान पुन्हा करणार निर्हारी. राजे आले किती गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्याचे दरबार उजाडले, पण राज्य चाले संताचे. एका जनार्दनी संत पूर्ण करते. संतावर विश्वास ठेवा इतरांवर ठेवण्यापेक्षा. संत सांगतात ते करा आणि तो मार्ग दाखवतात त्या मार्गाने जा. संत करण काय सांगता येत नाही, करील ते काय नोये महाराज परिपाय बीज शुद्ध अंगी. संत आपली माय आणि देव आपला बाप, आणि देव सर्वात एकच आहे. लक्षात ठेवा कशा करता बोलतो. आता हनुमानजी आहे, आता हनुमान जयंती झाली. शंकराचे बरेचसे अवतार आहे, विष्णूचे 10 अवतार आहे, देवीचे 10 अवतार आहे. हे अवतार वेगळे वेगळे जरी वाटले तुम्हाला, पण देव मात्र देवी मात्र एकच आहे. असे संत जरी वेगळे वेगळे वाटले, ते संत काही वेगळे नसतात. हे संत परंपरा आहे. हे संत अवतार नित्य असते. संत अवतार नित्य, एक संत गेले का दुसरे येतात. ते संत कशा करता येतात, तर अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धार आहे जन जडजीव. जडजीवाचा उद्धार जर संत येत असतात. पण ज्ञानोबराया, नाथमाऊली, गोराकुंभा, तुकोबरा हे सर्व डॉक्टर आहेत. यांनी आपापल्या परीने औषध निर्माण केलेलं आहे आणि हे औषध एकाच रोगावर आहे आणि त्या रोगाचं नाव आहे भवरोग. आणि त्या भवरोगावर चालणारं औषध आहे. हे औषध तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या औषधाचं नाव ग्रामगीता आणि त्या औषधाचं नाव प्रार्थना आहे. तुम्हाला डॉक्टर कोणता आवडतो, तुम्ही त्या डॉक्टर जवळ जा आणि आपापल्या परीनं त्या डॉक्टरचं औषध घ्या. पण डॉक्टर कोणता खराब आहे असं म्हणू नका. अय सर्व डॉक्टर कामाचे आहे. सांगणे तरी डॉक्टर असून तुमच्या प्रथमोपचारवाला यावजीपर्यंत पाठवणार तुम्ही म्हणतात आहे. हा, पण कोणाची टीका निंदा न करता सर एकच काम करा, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. हा, आम्ही सालबर्डीच्या यात्रेमध्ये गेलो, तुम्ही सांगत असतो धर्म कशाला म्हणता. आपण थोडक्यात पाहूया. नाधर्म पा कसा आहे. देवाला धंदा केला, हाती चक्र आणि गदा सोबत आणलं आणि दुष्टांना ठार करून साधूचं रक्षण केलं आणि धर्माची संस्थापना केली. साधू संतांना दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोहिताचा धंदा. संतांचा समाज एकत्र आणला, धर्माचं पालन त्यांनी केलं. आपलं काय होते, धर्म आपलं चुकून राहिला आणि आपण अधर्माच्या मागे लागलेलो आहोत. आम्ही सालबर्डी यात्रेमध्ये गेलो, भुयारामध्ये गेलो, शिवाचं दर्शन घेतलं. आणि कारण पहिल्यापासून मला शिवाजी दर्शनाची फार आवड आहे आणि आपले वंदनीय महाराज जे होते यांनाही सुद्धा शिवाची भक्ती फार आवडायची. आपला जो वारकरी संप्रदाय सुद्धा आहे हा सुद्धा शिवापासून याची परंपरा आलेली आहे. आणि तुकडोजी महाराज जे आहे हे सुद्धा वारकरी संप्रदायाच्या परंपरेने आलेले आहे. कारण ज्ञानोबारायापासून हैबती बाबाचे मायबाईचे आलकुजी आणि आलकुजीचे तुकडोजी, लहानूजी सत्यदेव बाबा. आता इकडे अच्युत महाराज वगैरे आपले पिंपळे शंकर महाराज वगैरे परंपरा वेगळी समजा, त्यातलीच समजा. म्हणजे आपण त्यातले वेगळे नाही आहे.
याचा अर्थ असा, आम्ही त्या शिवामध्ये की भुयारा गेलो, दर्शन घेतलं आणि ते महादेवाचे गाणे सुरू होते, आम्ही ऐकतो. मला मोठा गाणे येतं शिव काय महादेवाचे ऐकायचा. ते लोक गाणी सुजीवर गाणे चांगले म्हणत नाही, चांगले त्याला म्हणता येत नाही, पण जराशी त्यांनी लावली अशा गाणे म्हणतील एकाचे. हा मस्त गाणे. एका माणसानं गाणं म्हटलं, आम्ही पहिली बोलायला चल ना तिकडे मग डेपोकडे यासाठी त्याने गाणं म्हटलं, सोन्याचं कारल गा अन शंकर राजा अन तुपात तळला. मला भरोसा नाही वाटे का तुपात तळलं शंकरानं म्हणून गाणं होते. मला सोन्याच्या कारल्यात येल लावला काही शंकरानं म्हणून मला अचंबच वाटे. ते गाणे पा कशा लोक यायचे. सोन्याचं कारल गा आणि शंकर राजा तुपात तळलं. शिवरात्री पारण माया संबन सोडलं. मेरे भोले के भोले बाबा, मेरे भोले के भोले बाबा, मेरे भोले के भोले बाबा महादेवा, मेरे भोले के भोले बाबा, मेरे भोले के भोले बाबा, मेरे भोले के भोले बाबा महादेवा, मेरे भोले के भोले बाबा. असे गाणे आहे की महादेवाचे. का महादेवाचं महत्व सांगत नाही, गळाचं महत्व सांगत नाही, बाणाचं नाही, चौऱ्याचं म्हणजे मशीनचं फुरकणार नाही, जटा शंकर नाही, देवाचं महत्व नाही सांगता गाणे सगळे आडवे तिडवेच गाणे लय आहे. डपडीवाल्या दादा गा अन भगत दादा तुझ्या डपडीले सुताई. डपडी वाजवतो मोकळी गा भोले दादा, डपडी वाजवतो मोकळी, डपडी वाजवतो मोकळी गा भोले दादा, डपडी वाजवतो मोकळी. मी गाणेवाले कोणी म्हणणारे लोक असं विनंती करतो, पण गाणे म्हणाले मने करणार नाही म्हणत जा. हे रस्त्याला सांडला बुकान, पोहा चालला मुका, सांडली सुपारी, पोहा चालला दुपारी, हे गाणे बंद करा आता. तुम्हाला जर महादेवाशी जुळायचं असेल, चार लोक न्यायचे असेल तर महादेवाचं महत्व येईल सांगा. आणि ते नसेल तुम्हाला समजत होय तर कोणापासून पहा, पण कोणतीही गाणी म्हणू नका. एका माणसानं मला म्हटलं ना चालता काय महादेवा म्हणे, कोण्या महादेवाने म्हटलं म्हणे मोठ्या महादेवाचं म्हणे आपण मी नेहमी जाता म्हणे पंढरपूरले मोजरीले म्हणे आनंद घेणार एक दिवस म्हणे महादेवाचा. मी म्हटलं बाबाजी पैसे नाही म्हटलं त्याचे, मी आताच पंढरपूरला गेलो म्हटलं माझ्या अडचण नाही म्हटलं. तरी मी किती विचारतो म्हटलं, जाऊ दिन ते येतो म्हटलं. तुम्ही किती कोण विचारता म्हणे, मी आता पैसे तिच्या नावा नाही म्हटलं, पासबुक मा पैसे आहे म्हटलं, विचारणं काम आहे म्हटलं. जा म्हणे विचारा. मग घरी आलो बुटील म्हटलं जाऊ काय महादेवा, लोक माझ्या मागाच लागले म्हटलं, महादेवा चल करते म्हटलं, जाऊ काय म्हटलं, तू काय नाही थोडी म्हणतो म्हटलं, पण विचारणं माझ्या काम आहे म्हटलं. ते म्हणजे तुम्ही मॅच झाले का, तुम्हाला कोणी विचारास म्हणजे काय, तुमचं काय आलेस मन आहे काय, आता तर पंढरपूरला गेले ते मन नाही निघालं काय, पैसे काय झाडायला लागते काय, पैसे काय झाड हलवायला पडते काय, जो बोलले काय ते. मग मी काय बोलतो, मग मला जात होतं माझे, मी काय बोलतो, मग मी बोलत नाही, मग मी गुच्चूप राहिलो. नियम आहे तो मला, बुटी बोलली तर आपण गुच्चूप राहा, आपण बोलल्यावर मग ते गुच्चूप राहायचे. घरातही भांडण असं सांगत जा. बायको बोलली तर माणसानं गुच्चूप राहा, ह्या बोलला ती न गुच्चूप राहा, म्हणजे भांडण जास्त वाढत नाही. मग सांगायचं आहे काही बाया तर गुच्चूपच राहते, जो सकाळीपासून बोलते काही संध्याकाळपर्यंत तोंड नाही उभं राहा. असं केलं तसं केलं माझं राहिली म्हणजे आल्याच वगैरे आता त्याला सांगते असं काही खाऊनच घ्या म्हणूनच जा, उगीच राहत नाही. मग त्या माणसाला राग आला, थोडं सुजीवर असला त्याला राग आला तर मग तो कांटे की नाही बायले, मग हात मोडून तर गालावर तापका मारते, मग काही होते. मग यामध्ये माय माहिती म्हणत नाही बिचारे, बरोबर काहीच नाही बोलली बिचारी. मी फक्त बाजाराचं म्हटलं ना असं मारलं, हात मोडला मारला तो म्हणजे कोण मारलं, उगीच राहते म्हणजे काय करू म्हणजे. यानं त्या पहिले मारलं 2-4 डाव, हात गीत मार गालगील मारायला सुचला होता. तर बाई म्हणजे एका साधू कशी केली, साधू बरी आहे अडीअडचणले बिचारे, चांगला मार्ग दाखवते. साधू कशी केली, बाबाजी मैत्रा म्हणत रोज मला मारून राहिला म्हणे, म्हणे हात मोडला म्हणे, काढला मारला म्हणे. मी तो मरतो म्हणे, बाबाजी मरू नको म्हणे. काहून मारलं माझ्या लक्षात आलं म्हणे, बॅटपणा करू नको म्हणे, मरू नको म्हणे, मी तुला चांगला उपाय सांगतो म्हणे. त्यांना म्हणे तैत दिलं, हे तैत घे म्हणे, देवा भेटताय म्हणे, पाण्यात टाकून दे, देवाच्या पायाला म्हणे, आणि तैत त्याजवळ ठेव म्हणे. मालक घरी आला का तैत दातात धरून ठेवत आहे म्हणे, तुला मारण तो होल बांधतो म्हणे. जमलं बापा म्हणे. मग तिने तैत घेतलं, देवापाशी आणलं, ठेवून दिलं, पाया लागली, आणि माणूस घरी आला का दातात धरून ठेवे. चहा पाणी जेवणं खावणं मस्त पद्धतशीर काही नाही. महिना झाला माणसानं थापडली नाही मारली तिला असं वाटलं माझ्या चांगला पावर आहे काही इथं.
थापळणी मारली माणसानं. मग हे तैत घेऊन गेली बुवा पशन बाबाजी म्हणे तैत तुमचं मस्त आहे की म्हणे आणि थापळणी मारली माहीच्या माणसानं म्हणे. मग तो बुवा म्हणे तैतात काही ढंग नाही म्हणे, तैत हे निमित्त होतं म्हणे, तैत त्या दातात धरलं तुझी जबान बंद राहिली म्हणून त्यानं मारलं नाही म्हणे. मग ते बुढी मग अधिकच बोलत आहे जास्तीची, मग झालं तर झालं, मग आमचं काही जायला मन करावं नाही करत नाही काय, आमचा काही चिवून म्हणजे अशी बोलत आहे. मग तेवढे ते माणसं आले, काय म्हणते म्हणजे काय म्हणते रे म्हटलं, ते काय नाही म्हणते काय म्हटलं, मला खूप चालतं तशी म्हणे करत नाही म्हटलं, अडचण राहते पैशाची म्हणून नाही म्हणते म्हटलं. तर मग ते म्हणे तुम्हाला काय पैशाची गरज आहे म्हणे, तिकीट तुमची आम्हीच भरतो म्हणे. मग इले ऐकू गेल्यावर हे म्हणे जा म्हणे त्याचा काय अपमान करता म्हणे, जा म्हणे त्याचा काय अपमान करता म्हणे, घरापाशी घर आहे बरं वाटते काय म्हणे, नदी नजर पडते म्हणे, जा म्हणे खरं तयारी म्हणे. तिने मग मी तयारी दिली मस्त करून, पद्धतशीर कपडे दिले मला भरून, चिवला दिला करून, डब्बा दिला भरून, निघालो घरून थैला धरून. थांबा म्हणे तुमचे पाय धुतो म्हणे, तुम्ही महादेवा चालले म्हणतो, पाय धुतो म्हणे. धुई म्हटलं, मी अंग धुतलं, पाय धुवायचे राहिले म्हटलं. इथे आली तिने माझे पाय धुतले, टिक्का लावला कुपाचा असं भिजून, 2 बोटाचा टिक्का लावला, कौन कमी लावतो म्हटलं, खूप कमी आहे काय म्हटलं, आहे म्हणे लंबा टिक्का लावा म्हटलं, कौन लो म्हणे मला लंबा चाललं म्हटलं मी. तिने मसा लंबा टिक्का लावला म्हणे, मग ती टिक्क्याकडे पाच जण अधिकच बोलत आहे, तिला वाटलं मला लयच लंबा होऊन राहिला टिक्का. तिने मग लोडचं काय म्हटलं, टिक्क्याकडे काय पाहिजे खाली पाय म्हटलं, मी काय एवढा लंबा चाललो काय म्हटलं, जसं जातो तसं वापस म्हटलं लोड नको म्हटलं, उगी राय म्हटलं, तू लडशीने माझ्या गळावर मन लागून काय म्हटलं, मला गळावर जायचं आहे म्हटलं. आणि त्या गळावर माझ्या लक्ष द्यायचं, मग गळावर कसं म्हटलं, उगी राही म्हटलं. मग ती उगी राहिली. मग आता ते उगी राहायचं आहे अधिक लढत आहे. मग एखाद्या माणसानं चांगलं का ना म्हणावं, महादेवाचं महत्व सांगावं का लढू नको बाई व लढून करता काय नाही असं काहीतरी. त्यांचं सगळं नाही म्हटलं, त्यांना घाललं का उलटं म्हटलं. गळावरी गळा रे शंकर राजा गळचा वऱ्याचा भारी, उतरत्या पाहेरी येते डोळ्याले अंधारी. एवढी बोलले मग चाललं कायले काजीनं येईल तर कुठेही अंधारी येते. काल बाजारातच पडले म्हणे, मी आम्हाला बाजारात पडलो तर म्हटलं पैसे कमी होते म्हणून अंधारी आलते म्हटलं. आता सर्व बरोबर आहे म्हणून मग आले म्हटलं, आणि आली अंधारी तुम्ही खाली बसून म्हटलं, तू हिंमत ठेव म्हटलं, लढ नको म्हटलं, आता जातो म्हटलं मी. नाही म्हणे तुम्हाला मी जास्तीत बसून देतो म्हणे, दे म्हटलं बसून, दररोजचा बसलो नाही म्हटलं मी. मग मध्ये स्टँडवर आलो, अच्छा अधिक लढत आहे, मग बरोबर पाहिजे याच्या समज राहायचा, मला चांगले माणसं आहे म्हटलं, याच्या समज हा म्हटलं, एवढी पेल्या म्हणजे पडते काय म्हटलं नाही म्हणे, याच्या सांगत आहो म्हटलं मी. याने सर्व पाहिला आहे ना म्हटलं, दुसऱ्या माणसावर अधिक गाणं म्हटलं, गाणे बा कशा पाहते, मी म्हणतो का असं म्हणणार नाही, टाईम सांगतो गाण्याचा. गळावरी गळा रे शंकर राजा गळ तलवारीची आणि म्हणतो का तू, म्हणतो का तू, गळावरी गळा देवा गा माझ्या, गळावरी गळा देवा गा गळ तलवारीची आणि देवा गा माझ्या, गळ तलवारीची आणि देवा गा, गळ तलवारीची आणि गळ तलवारीची आणि चौऱ्याचा गळ आहे, अगा मराची निशाणी गा भोलेनाथ, आहे मराची निशाणी, आहे मराची निशाणी गा भोलेनाथ, आहे मराची निशाणी. अधिक जोरानं बोंबले, गळ तलवारी जेवणी आहे म्हणते, तुझे नवीन चालले, तुम्हाला देवानी संत बरोबर देवानीवरच जा, चांगली निशाणी सोडून द्या ना, मराठी निशाणी पकडाल का नाही, आवडं 2 निशाणे आहे का काजीनं म्हटलं. तिने मग हात धरला घरी ओळख घेऊन आली, होता का नाही घराकडे म्हणे, मराल चाललाय गळावर म्हणे. आता असे तर काय नाही, महादेववाले न म्हटले समजा जाणारही न, दुसरे भक्त जाईन काय महादेवा, घबरवणार नाही काय ते. मी तुला म्हणू नका असं म्हणणार नाही, वारीला जाऊ नको असं म्हणणार नाही. महादेवाची वारी करणे म्हणजे पंढरपूरची वारी करणे आहे, कारण वेगळं काही नाही. एकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या ठाई, फक्त आता विचाराचा फरक आहे.
गडावर तुम्हाला जायचं असून एक काम करा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासे विन्मुख तो नर पापिया, हरविन धाव्यानं पावे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, ते नाम तुमच्या आमच्या मुखामध्ये असावं. जर आम्ही मग सालपट्टीला गेलो होतो, मग आलो आम्ही डेपोत, गती 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 ते डेपोत लागली गाडी अमरावतीची. MS 12 27 55 अमरावती कदा लागलेले आहे. अमरावतीकडील प्रवाशांनी त्या गाडीमध्ये प्रवेश करावा. MS 12 57 85 यवतमाळ कदा लागलेले आहे. भारत गाडी अमरावती बसणं म्हटलं, आम्ही गाडीत जाऊ बसलो. किट्टे मी म्हटलं म्हणजे अर्धा घंटा बसलो. दुसरा आवाज आमच्या कानावर आला, चला घाई करा, गर्दी करा. महादेवाच्या यात्रेनिमित्ताने आपल्या सेवेत तत्पर, 1 रुपयात गांजर हलवा. आम्हाला भूका लागल्याच होत्या. चला घाई करा, गर्दी करा, 1 रुपयात गांजर हलवा. 2-4 गोडीमध्ये महाराज खाता काय काय होय म्हटलं, म्हणे हलवा कायचा होय म्हणे गांजराचा. आता गेलं खाऊन, काय भेटते 2 रुपयात, शेवा आहे म्हटलं. ते महादेवाचे भक्त असं म्हटलं, तर सेवा आहे म्हटलं, असं म्हटलं खाऊन घेऊ म्हटलं. साहेब म्हटलं येतो म्हटलं हलवा खाऊन. या म्हणे, आम्ही खाल्ला म्हणे काल, तुम्ही या म्हणे खाऊन. काही नाही म्हणे गाडीले. गेलो आम्ही. 1 रुपयात गांजर हलवा, चला घाई करा, गर्दी करा. त्याला आम्ही 10 रुपये 10 जणांनी देऊन दिले. अंदर बसून गेलो. मस्त पंगत मांडली आम्ही अशी. त्याला बाळाले बरं होते म्हटलं. सोजी घाई करे, चला घाई करा, गर्दी करा. मेलो जास्त काय गर्दी करतो, आम्हाला देणं पहिले राजा. आमची गाडी लागली आहे, मग काय गर्दी देऊन देतो पाहतो काय तर प्लेट आहे म्हटलं, हलवा किती काय, गाजर काय, आम्हाला काही अंदर मैदान आहे, आम्हाला लागलं म्हटलं भूक आपल्याला देऊन द्या आम्हाला. मग सो अंदर आला, तुम्हाला काय देऊ म्हणे. अरे गाजर हलवा आहे काय ना म्हटलं. मॅच झाले काय म्हणे, यात्रा आहे ना म्हणे, इथं गाजर हलवा असते काय म्हणे. तुस्त म्हणतं नाही म्हटलं 1 रुपयात गाजर हलवा. मी काही मॅट आवा म्हणे, उठा म्हणे. मग उठलो बा, काय करू म्हटलं आता, हे दोऱ्यानं गाजर बांधले आहे ना म्हणे. हो म्हटलं, ते हलवा निघून जा म्हणे. आम्ही उठलो बाबा, ते गाजर हलवले, घराकडे आलो. अधिक लोकांनी म्हणजे आम्ही गेलो 1 रुपयात गांजर हलवा. तर नुसतं गांजर हलवाचे एवढे पैसे कमावले बाबा. हा धंदाच वेगळा आहे तुमचा आमचा. हा धंदा तुम्ही आम्हाला बंद करायचा आहे. लोकांना किंवा लोकांना फसवणूक करणं हे बंद करा. सर्व अपुले अपुले लोक हे, सकल लोक हे अपुले म्हणून त्यावरी सगळे प्रेम करी. तब बोले प्रभु के विलवानी, तब बोले प्रभु के विलवानी. माणूस जा मज, माणूस जा हो, सौम्य जमणार. प्रभु दिसला, प्रभु दिसला. माणूस जा मज, माणूस जा हो, भीक मागता. प्रभु दिसला, प्रभु दिसला. माणसाने माणसाची गरज परमेश्वराला होती. आणि ते माणसं घडवायचं काम साधू संतांचा कारखाना. आणि त्या कारखान्यामध्ये विचार जर प्राप्त केले तर इथं माणूस घडायला वेळ लागणार नाही. जेव्हा माणसं बनले तर माणसाशी माणसा संवाद झाला, माणुसकीने वागायला लागलो, एकमेकांचा आदर आपण करायला लागलो, आपण सर्व एकत्र आलो तर अन्यायाचा प्रतिकार आणि धर्माचं पालन करायला वेळ लागणार नाही. आणि ते करण्याची तयारी महाराजांची होती. असो तेवढंच नाही तर महाराज आळकुजी महाराजापर्यंत आले आणि संकल्प केला, बाबा आता मला एकच करायचं आहे. जो सर्व संतांचं माहेर पंढरपूर आहे आणि पंढरपूरला विठोबा आहे, त्याची मला भेट घ्यायची आहे. पण त्याची भेट घेण्याकरता मला पैदलची वारी पंढरपूरची करायची आहे. मग आळकुजी बाबांना विचारावं, कशी करतो पंढरपूरची वारी. म्हणजे हाती पताका घेतो, गळ्यामध्ये टाळ घेतो आणि पंढरपूरची वारी एकटाच करतो. म्हणजे कसा जाशील पंढरपूरला, म्हणजे नियमाप्रमाणे टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट चालावी पंढरीची आणि त्या पद्धतीने मी जाईल. म्हणजे कसा जाशील महाराज सांगते पहिल्या चरणामध्ये, वाचे विठ्ठल गाईन, हो वाचे विठ्ठल गाईन. नाचत पंढरी, नाचत पंढरी, नाचत पंढरी, नाचत पंढरी गाईन. वाचे विठ्ठल गाईन, वाचे विठ्ठल गाईन, वाचे विठ्ठल गाईन. पंढरपूरची तयारी महाराजांनी केली.
याचा अर्थ महाराजांना पंढरपूरच्या विठोबाची नामस्मरणाची आणि त्या वारीची आवडी होती आणि म्हणून संकल्प केला होता वाचे विठ्ठल जाईन नाचत पंढरी. जाईन हा असं म्हटलं काय रेल्वेत बसून जाईन एसटीनं जाईन असं नाही म्हटलं. वाचे तर वाचे विठ्ठल गाईन नामस्मरण करण आणि नाचत नाचत पंढरपूरला जाईल. बरेच भक्त नाचून जातात. आधी दिंड्यामध्ये लोक असतात बाबाजी तर नुसतं नाचत जातात. हर्ष असतो आनंद असतो आणि पंढरपूरची वारी करतात. मग पंढरपूरला जाऊन काय महाराज तर महाराज पंढरपूरला गेले. संकल्प महाराजांना पुरा केला. तुम्ही आम्हाला वाचन भागवतात नामस्मरण करा असं म्हटलं काय. वंदनी महाराजांना पंढरी जाऊ नका विठोबाची पंढरपूरची वारी करू नका आनंदी जाऊ नका असं म्हटलं का नाही. वरतून तुम्हाला सांगितलं. ज्ञानेश्वराचं महत्व तुम्हाला सांगायचे प्रयत्न केले माऊलीचे. ज्ञानराज गुरु माऊली ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली परंपराने फळाशी आली परंपराने फळाशी आली रामगीता स्वरूपाने रामगीता स्वरूपाने गीता काय भगवद्गीतेचे सक्रिय रूप भगवद्गीतेचे सक्रिय रूप प्रगट झाले आपोआप प्रकट झाले आपोआप. मग कशा करता प्रगट झाले. अर्जुना सम महाप्रताप अर्जुना सम महाप्रताप भावे म्हणून या भावे म्हणून आजचा तरुण वर्ग सुद्धा अर्जुनासारखा बलवान असावा. आहे धर्माचं रक्षण करणारा असावा अन्यायाचा प्रतिकार करणारा असावा. अशा तरुणाची गरज आहे आणि त्या तरुणाकरता पोषक विचार त्या ग्रामगीतेमध्ये आलेले आहे. कशा करता तरुण वर्ग एकत्र आणण्याकरता. म्हणजे ग्रामगीता वंदनी महाराज पंढरपूरला एकटे गेले नाही. पहिल्याने एकटे गेले असेल पण दुसऱ्यांदा समाजाला पंढरपूरचा महिमा सांगण्याचे प्रयत्न केले. आणि बा पंढरपूरची वारी मी केली चंद्रभागेचं स्नान केलं. तुम्ही आम्ही सुद्धा जा एकदा पंढरपूरला करा चंद्रभागेचं स्नान. प्रश्न कोणता होता. चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू. भिवरे स्नान करूनिया भिवरे स्नान करूनिया संतपदी तुळशी लावू चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू. म्हणजे वंदनी महाराज पंढरपूरची वारी करायचे. विठोबाचं महत्व समाजाला सांगायचे. अरे पाहिली पंढरीची महिमा आणि सुख वाटे आत्मा. तुमच्या आमच्या सर्वांच्या आत्म्याला सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर चला हो पंढरी जाऊ. एवढं महत्व. आणि चंद्रभागेचं स्नान महाराजांनी करावं आणि चंद्रभागेच्या तीरावर बसावं आणि देशाचं चिंतन करावं. परमेश्वरा तू तर विटेवर तू उभा आहेस. तू गीता सांगितली आहे. तू ज्ञानेश्वरी लिहिली देवा. ज्ञानोबा तुझा अवतारच आहे पण दोन्ही तुझी ज्ञानेश्वरी आणि गीता अजूनही समाजाला कळली नाही. आणि एवढ्या देशामध्ये वितंड वाद आहे देवा. भारता ग्रहण लागले अति गुलाम जन जाहले आणि याच्या बंधनातून या लोकांना तोडण्याकरता कोण येईन देवा. तुला या लागणार आहे. आता माझी इच्छा एकच आहे. ज्ञानेश्वरी अशीच ठेवायची आहे. गीताही आहे पण दोन्ही याचे शब्द किंवा अर्थ कठीण असल्यामुळं समाजापर्यंत ज्ञान पोहोचत नसेल. माझी देवा इच्छा एकच आहे. तुला मी प्रार्थना करतो देवा. माझी इच्छा एकच आहे. ग्रामीण भागापासून सुरुवात करावी आणि ते ग्रामीण भागात जशी भाषा आहे असे विचार पोहोचण्याचं कार्य मी करतो. पण विचार देवा ज्ञानेश्वरी आणि गीतेचे घेतो. फक्त त्याचं थोडंसं शब्दाचं परिवर्तन करतो. काय केलं महाराजांनी. गीता संस्कृतमध्ये होती ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये होती. त्याचाच अर्थ म्हणजे पाणी घेऊन म्हणजे त्या सागराचं पाणी घेऊन म्हणा हे ग्रामगीता साध्या सुध्या भाषेमध्ये अशी लिहिण्याचे प्रयत्न केले आणि महाराजांनी समाजामध्ये ठेवायचे प्रयत्न केले. का भगवंतांनी सांगावं काही चुकली हरकत नाही. गीता बोधली अर्जुनाला ग्रामगीता ही सर्व ग्रामाला राहू नये कोणी मागासला म्हणून बोलला देव माझा. तेथे दृष्टांत होई अद्भुत कासाया करावी विश्वाची मात प्रथम ग्रामगीता हातात घ्यावी म्हणे. अतिलक्ष प्रकाश दिशे नाही ना अगणित अशी घडली घटना. आता पांडुरंगाच्या कृपेने चंद्रभागेच्या तीरावरती प्रेरणा मिळावी आणि ग्रामगीता पंढरपुरातून तुमच्या आमच्यापर्यंत यावी. पांडुरंगाची कृपा
वाचे विठ्ठल गाईनं नाचत पंढरी जाईनं कसा करता ऐशा आहे माझ्या मणी आणि लोडीनं संताच्या रजकणी. संताचं दर्शन घेण्याकरता पंढरपूरला मला जायचं आहे, कारण जनाबाईचा अभंग होता. संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो आणि तेथं असे देव उभा. संताच्या पायाच्या रजकणाची धूळ फार महत्वाची आहे. हे तुमची आमची यावली भूमी आहे, हे पावन झालेली भूमी आहे. जो जो व्यक्ती आता या पावन भूमीमध्ये येतो, इथचा रजकण धूळ तुमच्या अंगावर शरीरावर जे उडते, प्रत्येकाचा देह पवित्र होतो. एवढं धूळ हे महत्वाची आलेली आहे. यावली हे ग्राम आता पावन झालेलं आहे. माय सर्वांनी यावं, संताच्या रजनी नतमस्त व्हावं. संत काय करतात महाराज, मी लहानचं उदाहरण सांगत असतो. संत हे माय असतात, संत हे माय असतात. देव हा बाप असतो आणि बापापर्यंत पोहोचण्याकरता किंवा बापाची ओळख करून देण्याकरता माय मात्र सज्ज असते. मायच आपल्या बापाची ओळख करून देत असते आणि संत तुम्हाला आम्हाला ईश्वराची ओळख करून देत असतात. तुकडोजी महाराज कोणाला तरी विचारलं, महाराज देव आहे काय विश्वामध्ये? महाराज सांगायला, हो भगवान मेरे पास है, मैं हूँ सदा भगवान का. भगवान के मंदिर में दीपक जलेनी तर ज्ञान का. ज्ञानाचा दिवा लागल्याशिवाय तो प्रकाश पडणार नाही, अज्ञान जाणार नाही. त्या अज्ञानावर मात करा, ज्ञानाची प्राप्ती करा. ते ज्ञान पाहिजे असेल तर सत्संग करा, प्रार्थना करा, ध्यान करा, जीवनाचं कल्याण करा. मुद्दा असा आहे, अज्ञानी विकार मागती, अज्ञानी घडे कुसंगती, अज्ञानी दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाची. वंचित राहू नका. हे लहान लहान पोरं आता प्रार्थनेमध्ये बसतात. हे आता आपल्या मुली आहे, हे आपले पोरं आहे. हा देश वाचवायचा आहे. पुढची धुरा, भारताच्या देशाची धुरा यांच्या खांद्यावर येणार आहे. आणि ग्रामगीता से बनेंगे घर एक मंदिर, ते विचार पोहोचण्याचं कार्य या ग्रामगीतेच्या माध्यमातून म्हणा, या ग्रामजयंतीच्या माध्यमातून म्हणा, ते आपल्याला करायचं आहे. आणि गावागावात ग्रामगीता पारायण, ध्यान, प्रार्थना झाली पाहिजे. आता तरुण वर्ग एकत्र आला पाहिजे आणि देश आपला बलवान असला पाहिजे. ताकद बलवान नसलाच चालेल, पण विचारांतरी बलवान असला पाहिजे. ते विचार पोहोचवण्याचं कार्य संत काय करतात महाराज? संत त्याला म्हणतात, अशी आपण मोमबत्ती देवळात लावतो आणि ते मोमबत्ती पेटून देतो आणि ते मोमबत्ती प्रकाश टाकते, पण त्या मोमबत्तीचा मोम जसा असतो आणि त्याचं पाणी होत जाते, शिजत जाते. अशा प्रमाणे संत समाजाकरता शिजले. त्या संताचे उपकार या देशावरता आहे आणि त्या उपकाराची परतफेड करणे म्हणजे आजची ग्रामजयंती महोत्सव आहे. असो, मला बाकीचं जास्त बोलायचं नाही आहे. तुमच्या हातात ऐशा आहे माझ्या मनी, किंवा रंग लावीन अंतरा आणि हरुणी देह भाव सारा. अंतरंग मला लावायचा आहे, बाह्य रंग नाही. बाह्य रंग वेगळा. बऱ्याच साधूनं बाह्य रंग लावून घेतला. मग कोणते बाह्यरंगी साधू? तुकडोजी महाराजचं भजन आहे, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू होत नाही रे, साधू होत साधू नाही रे, साधू नाही रे. अंगी नाही ध्यान म्हणे साधू मला मान, साधू नावानं साधू होत नाही. असं आहे, दाढी वाढली म्हणजे साधू नाही, माळ गळ्यामध्ये घातली म्हणजे साधू नाही, टिक्का लावला म्हणजे साधू नाही, असं ठेवा. महाराज म्हणजे उदाहरण दिलं महाराज एका शब्दात. कोणतं भजन होते? गाढवाच्या अंगी नाही भस्मात होता. कोणतं भजन? अस्वलीच्या अंगावर मोठ्या मोठ्या जटा, अस्वलीच्या अंगावर मोठ्या मोठ्या जटा, पाठी लंगोटीने त्याची दिसे मोठा, पाठी लंगोटीने त्याची दिसे मोठा, कुत्र्याच्या अंगावर भगव्याचं शटा, कुत्र्याच्या अंगावर भगव्याचं शटा. हो गाढवाच्या अंगी नाही भस्माचा छोटा, साधू मला साधू मला साधू नावान साधू होत नाही रे, साधू होत नाही रे, साधू होत नाही रे. संत म्हणतात साधू थोरदाना, साधू थोरदाना, साधू थोरदाना कलियुगी. ठेवा. तुकडोजी महाराज साधू, ज्ञानोबाराया साधू, तुकोबाराया प्रपंचात राहून साधू. ज्यानं जे साध्य केलं, समाज एकत्र आणला, समाजाकरता जीवन खर्च घातलं, त्याचं नाव साधू. आणि जो समाजाला बर्बाद करतो आहे त्याचं नाव साधू नाही, फक्त सोंग आहे. ठेवा. समजा कमंडलू हातात आहे, 5 खळव 5 पायात घातल्या, निघाला, चिमटा हातात आहे, अलख निरंजन, अलख निरंजन. ते इंजन पाय कोण्या रोडवर आहे,
ते इंजन रोडनं असं तर आलं का निरंजन, इंजन का रोडच्या खाली घसरला तर तुला डायरेक्ट जेलच आहे 10-12 वर्षाचा. साधू कोणी होऊ नका, साधूले भेव आहे. टीव्ही मध्ये साधू पकडणं सुरुवात आहे. मग टीव्ही मध्ये पकडले मी डायरेक्ट पकडलेच होते. माईच्या बुडीली मी म्हटलं साधू हो काय म्हटलं, रावा म्हणे दमदमा दबू द्या मग मजा म्हणे, सध्या धरपकड सुरुवात आहे म्हणे. तुकडोजी महाराजले धर्मही पोलीस आहे ना, जेलात टाकायचे प्रयत्न केले. 4 महिने कैदीच महाराजला जेल भोगला, पण समाधा करता मला फाशी झाली तर माझी पर्वा करू नका, पण या देशाला मी गुलामीत ठेवणार नाही हे प्रतिज्ञा करणारे राष्ट्रसंत त्यांची आज ग्रामजयंती महोत्सव. असो रंग लावीन अंतरा, तुम्हाला अंतरंग लागला पाहिजे. आणि हरुणी देहभाव सारा, देहभाव म्हणजे देह अभिमान. अभिमान मत कर आदमी मैं हूँ भला मेरा भला, कुछ सोच अबज मगज में अहम जग में किसी का चला. रावण सरी की शूर की मुंडी जमीन में घुस गई, पर जिंदगी का नाश होकर बात आकर फस गई. म्हणजे अभिमानाने माणसाला नाश होतो. अहंकार कोणी करू नका. वारकरी संपर्क लोक फार सुंदर म्हणतात, अहंकाराचा वारण लागून आकासा माझ्या विष्णाचा भाविकाशी. नाना म्हणे तया असावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग. भाऊ अंतरंग लागू द्या. सर्वांनी प्रार्थना ध्यान करा, मीरा चिंतन करा. ज्ञानेश्वरी वाचा मी असं म्हणणार नाही, हरिपाठ करा, काकडा करा. तुका म्हणे त्याचे वारे आणि देव तुमच्या मराठीमध्ये. प्रार्थना सोडू नका. प्रार्थना हे साधन आहे मित्र हो. एका माझे वचन जरी व्हा वाटे गावाचे कल्याण, तरी प्रार्थना हे साधन शोधू नका कधी. तुकाराम महाराज सांगायचे नामच कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. हा हे नामच हे साधन आहेत. आणि देह सुद्धा हे साधन आहे आयुष्य, त्याला साधन म्हणतात. ध्यान ठेवा, हे साधन फार महत्वाचे. हे साधन तुम्हाला सापडलं पाहिजे. या साधनात आधार घ्या आणि बस भवसागर पार करा. तू गजानन महाराज, ज्ञानोबा, तुकडोजी महाराज हे जे संत आहे ना, हे सुद्धा साधन आहे. या साधनाचा आधार घेतला तर सहज आपण भवसागर पार करू शकतो. एक गजानन महाराजची आरती म्हणतो बाबू मी शेवटचं कळवं, शेवटचं चरण. व्याधी वारुण केले कैलास संपन्न, करविले भावाला तर नौका तव चरण, संताचे पाय पकडा, त्या नौकेचा आधार घ्या, सहज भवसागर पार करा. म्हणून रंग लंग लावीन अंतरा, हरुण देह भाव सारा. तुकड्या म्हणे होईन दास, आणि देवा पूर्वा इतुकी आस. जगतांनी काय करावं तर दास होऊन जगावं, वासून नाही. आपण बरेचसे कार्यक्रम ऐकतो नेहमी. आता समजा आता 11:15 वाजले किंवा 11-10 मिनिटं शिल्लक 11 वाजले आणि 11 वाजता कीर्तन बंद झालं पाहिजे. म्हणजे धनाचा कार्यक्रम सकाळीच आहे. मग सर्वांनी काय करावं, दास व्हावं. मग कायचे दास व्हावं, देवाचे दास व्हावं, संतांचे दास व्हावे. पण आपलं काय झालं, आपण कुटुंबाचे जास्त दास झाले आहोत. हा माझं घर माझं वावर, आमची माती आमचे माणसं आणि आमचे धांडे आमचे कंस. आणि त्याचा हुडला आणि तुराट्यान घे बाजू कंस. काय हुडला ज्याला माझं माझं हो म्हणतो ना, हे आपलं राहत नाही. आणि आपल्यावर आपला विश्वास असा आहे का बा आपलं कुटुंब आहे बा. नाही, एक बायको बिमार पडली, इरबिनने भरती होती. मी पलंग बाजूनच होता का मी भरती दाखवत होता. ते बायको म्हणत आहे मालकाला का म्हणे माझी तब्येत जास्त होऊन राहिली, माझी तब्येत जास्त होऊन राहिली, मरण काय हो. तो म्हणे मी तुला मरू देत नाही, एकर वावर विकतो, पण मी तुला मरू देत नाही. तू जर मेली तुम्ही पागल झालो समजून जाय. मी मॅटच होतो मग. म्हणजे मग ती मॅट ही व्हा तर मग काय मी मेल्यावर दुसरं लग्न कराल काय. म्हणजे काय बात आहे, मी पागल झालं काही करू शकतो. पहा आता त्याचं मन मराली मेली पाहिजे, पण लगेच दुसरी गेली पाहिजे अशी इच्छा होती. एका बाईचा मालक मेला तर मग ते पोटतो जाते मालकाच्या प्रेतापाशी. पप्पा व उठना व पप्पा, पप्पा उठना व. त्याची माया म्हणे बाबू आता उठते काय ते पप्पा गेले तू पप्पा. मम्मी पप्पा येईन नाही का बा आता. हां पप्पा आता खाऊ आणणार नाही काय म्हणे. हां पप्पा मला कळीच घेऊन नाही काय म्हणे. हां म्हणे का मम्मी मला पप्पा नाही काय. मग नाही म्हणे बाबू तुला आता पप्पा नाही. मग सोन्या तुला आता पप्पा नाही आहे. पोट्ट हुशार होतो. पोट्ट म्हणे का मम्मी नंद्याले पप्पा आहे, बंड्याले पप्पा आहे, चंद्याले पप्पा आहे, पिंट्याले पप्पा आहे, मलाच पप्पा नाही काय. मम्मी मग नाही म्हणे बाबू तुलाच नाही पप्पा या मोहल्ल्यात. म्हणे आई म्हणे पप्पा पाहिजे. मम्मी मला पप्पा पाहिजे.
त्याची माया म्हणजे नांदा काय लावतो म्हणे तेरवी तर होऊ दे म्हणे. तात्पर्य सांगायचं हे झाले माझं म्हणतो ना याच्या विश्वास नाही. तुकोजी महाराज म्हणून सांगे माझं माझं म्हणतं हे सारं करुणी पहा, चांगला विचार करून पहा. तयारी जरासं बाजूला ठेवत जा, पण ध्यान प्रार्थना जीवनामध्ये विसरू नका. याच्याकरता वेळातला वेळ काढा. जब तक काही जिंदगी फुर्सत न होती काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से. प्रेम करा. 2 प्रकारचे कुत्रे असतात. मी मुद्दाम सांगतो. मी 2 प्रकारचे कुत्रे असतात. एक काही कुत्रे समजा रस्त्यावरही असते, तर रस्त्यावरचे कुत्रे भुकत नसते, ते झोपले असते. आणि आपण त्या जवळूनही गेलो, किती सण गेलो तर ते असे पायदे देवाचे पायदे आधी डोळे लावून घेतले आहे म्हणजे काय घेणे नाही, पोटात काही नाही, काय भुकाच आहे. पण घरगुती कुत्रे असते, त्याने भाकर भेटते खाले माझा टाकते, तर कुत्रे भुकल्याशिवाय राहत नाही. कोणतेही कुत्र आपले कुत्रे भेटी मोठे वंदा बे मागा बे भुकते आपल्याकडे सरचे मागत आहे. एवढे भेकाळे कुत्रे काही नाही, पण ते इमानदार आहे. ते बिचारे भाकर टाकते मला, तर त्यांची ना मग काय गुलामी करते, ते भुकते मात्र. काही कुत्रे अलगच आहे. हां, काही कुत्रे भुकत नाही, काही कुत्रे भुकल्याशिवाय राहत नाही. ध्यान कशा करता बोलतो. आणि समजा कुत्रे 2 प्रकारचे आहे. एक कुत्रा एका मालकाच्या घरी गेला, मालक जेवायला बसला, मालकाच्या कुत्र्याला असा कुटका टाकला असा. आता कुटका म्हणता येत नाही, तुकडा म्हणा ते भाकरचा, कारण भाषा बदलली. आता घरात एक वाजा गेलो ना, तर ते बाया आता रांधणी स्वयंपाक रांधणी म्हणत नाही. स्वयंपाक घर रांधणी पहिले लोक म्हणे, आता म्हणत त्या डायरेक्ट किचनच म्हणते. म्हटलं बाई, म्हटलं जराशी म्हटलं अगरबत्ती काढी आणि म्हटलं असेल तर त्याला ते एक गुढी म्हणे माय याच्यात पाय म्हणे. महाराजने काय पाहिजे म्हणे, काही नाही म्हणे. महाराज म्हणते म्हणे एक चमचा आणावा इकडे असं काहीतरी. तर काही बुडेले अजून किचन म्हणता येत नाही. 2-4 बुड्यांना महादेवच चिकन म्हटलं काय सुनीले म्हणे चिकन मध्ये पाय म्हणे असं. बाबाजी अजून काही बुडे नाहीत, नाव येत ना, कठीण नाव आहे ते. चिकन किचन काय व्हायचं काही बदललं. आता डवळ्या बंद झाल्या, हटपट बंद लागते. घरी गेल्यानं कसं काय चाललं, काय चाललं ग निर्मला, काय चाललं ग निर्मला. हे म्हणते चहा मांडला, हो का. इले मग हो का म्हणला ते, मग इले म्हणा ते हो हो. हे जर नाही म्हटलं तर मग हे पोरगी शिकली नाही बा पाहिजे. हा, काय चाललं बा गंगूबाई, मी का हो. कुठं निघाली का, मी का कापूस वेचाला. बाप्पा, हे कापूस वेचायला असते काय, जमते काय बोललंय. त्याची बाया असते कापूस वेचाला, सोयाबीन सोंगाले काय कुठेही जमते काय वेचाला, कापूस सोयाबीन सोंगाला. आपल्याला काय बोललंय, लय स्टँडर्ड वाढलं. त्या मालकाने टाकला कुत्र्याने कुटका, कुत्र उभा आहे. त्याने टाकला कुटका असा, कुत्र्यानं कुटका खाली पडू दिला नाही, डायरेक्ट कॅचच घेतली. कुत्र हुशार होतं. मालकानं कुत्र हाकलायचे प्रयत्न केले, कुत्र जात नाही. पोट्ट घरात गेलं, पोट्ट्यानं काडी आणली आणि कुत्र्याच्या कमरेवर मारली. कुत्र्याचं कमरला मोडलं, पाय घासत कुत्रं निघालं. कुत्रं गावात फिरून राहिलं. लोकांनी विचारलं कोणाचं कुत्र वगैरे, म्हणजे काजीने बाबा. कोणा मारलं रे, म्हणजे पाटलानं. मजले का कुत्र, म्हणजे काय करावं बाबा, कोणाचं वगैरे, काजीने बाबा. कुत्र अर्ध्या तासात मेलं, पण एकही बोललो नाही, कारण कुत्रा मोकाट होता. दुसरा कुत्रा त्या मालकाच्या घरी पुन्हा आला आणि मालकानं पुन्हा तुकडा टाकला. कुत्र उभा आहे, पण कुत्र जातच नाही, हाकलून जात नाही. अर्धा तास झाला. पोरगा आणखी गेला, बाबा काडी आणतो, याची कंबरेत देतो झोडपा. पण पोट्ट काडी आणायला गेलं आणि मालकानं सांगितलं मारू नको म्हणे. बाबू अय काय मागासरक मारू नको. काऊन बाबा, कालचं मला कुत्र्याने मारलं. म्हणजे कालचं कुत्रं वेगळं होतं आणि आजचं कुत्रं वेगळं आहे. म्हणजे कसं काय, म्हणजे कालचा कुत्रा मोकाट होता आणि आजच्या कुत्र्याने पट्टा आहे. पण त्या कुत्र्याला पट्टा आहे म्हणजे याचा कोणतरी मालक आहे. आपण जर याला मारलं तर याचा मालक आताच घरी येते आणि दोघेही आपल्याला जेलात घालतील आपल्या खाली. ते कालचं कुत्र मोकाट होतं, पण बोलला नाही, पण याला धक्का लावता येणार नाही. त्याला आणखी भाकर टाकली, झोपड झापड असं गेलं आणि अल्लादी घरातून करून दिलं, दरवाजा लावून घेतला. त्यामुळे कुत्र्याला मारका काने बसला, त्या कुत्र्याला पट्टा होता. पण त्याचा कोणतरी मालक होता. असं आपल्या जीवनामध्ये आपला कोणतरी मालक असावा, आपण त्याचे असावे, असा सिंबल
भगवी टोपी टिळा तुळशी माळ गळ्यामध्ये असली लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या अंगात धक्का लागणार नाही म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव सुख नाही म्हणून आपला तो देव आणि त्या देव करण्याकरता सुंदर आहे पण आपण त्या घरात राहतो काही आपल्याला सुचत नाही मी नेहमी सांगत असतो कोण्या बाईचे सुख आहे घरावर म्हणजे हा आहे का काकू सुख तुम्हाला वाटतं काय काही काही बाया गोष्टी करते मा काय सांगू तुला मी काही काही बुड्या म्हणते मा काय बोलत बसतं काही बोलत नसतं मी घेऊन घेतो प्रत्येक बुड्या काय घी ते कायची ना काही चावत नाही म्हणतो काय चावत आता येतं म्हणून घी तो म्हणते सासूनही अशा बोलते सासूही नाही का काय सांगू कुठे गेली काची नाही बुडगी मोरतही नाही जरासं लेकराला पाहत नाही जरासं कोणी स्वयंपाक पाहतच आहे भांडे धुवायचे आहे यायला गॅसवर बसू का गॅस पेटू काय करू सुचू राहिलं नाही मोरतही नाही बुडगी खाय हे बरोबर यांना खायला तिथले आता बरोबर खायच्या वेळेवर आता तेवढ्या त्या बुढी नाही यावं तिने म्हणा मला म्हटलं काय व नाही व आई तुम्हाला नाही म्हटलं पुत्रीले म्हटलं लय हकात आहे ती काही बाय निघायला गेल्या गोष्टी करते खायचं माय जगणं खायचं माय मरणं फालतू बाय लग्न तिला माय बापा नाही म्हणून मधातल्या माणसानं फसवलं बिचारे मधातला म्हणे पेत नाही म्हणे पोरगा चांगला आहे म्हणे 4 महिने पहिला बिचारे आता असा पेते माझ्या बी राहिली पण नाही आहे जाले म्हण आहे पण तिकडे काही नाही आहे म्हणून राहिली मी माहिती बी खायला मन करते बिचारे जगाली मन नाही आहे काही खाऊन घ्या झोपून मन करते अधिक असं वाटतं लेकरं लहान आहे लेकरं तर कसं होईल त्या लेकराच्या मी अटकली आहे नाही तर आतापर्यंत सटकली असती दिवसभर त्याच गोष्टी निरावावर राहिलो मी एक पुण्याने उचलाले होतो तर पुण्याने उचलली मी घरी चालला मॅडम जेव्हा निना उद्या उचलून पुण्याने यातली एखादी मेली का मायाच मग येईन म्हटलं लोक म्हणा का त्या नांगरून काय केलं भाऊ एवढा त्रास आहे या प्रपंचामध्ये त्याची मग काही बुड्या हुशार राहते म्हणजे हिंमत देते काय लढतं मग काय तुला अडचण नाही मग काही अडचण आहे मग लग्न आहे मालबींच्या पोरीचं वैरनं प्रचंड आता 10,000 काम आहे बिचारे मैचा बुवा बिचार लागू देऊन त्यांना गोष्ट मला मारायला धावला काल मैची बुडगी मै सासू ऐकत नाही मैसाठी बोलतं काय मग ये उद्या माऊलीले तुला बचत करते तो गोष्ट 10,000चा मैचा बुवा नाही म्हणे बिचारे त्याला खाली माहीत करतो नाही म्हणे तर त्याला काय माहीत करतो बा त्याचं आधार कार्ड पहिले घेऊन घे लावून दे केस मंजूर झाली का सही मारायचं काम पडते तर माहीत त्या माणसाला घेऊन जातो सही घेऊन घ्यायचो पगार उचलून घ्यायचो त्याला माहीतच नको करू त्याला तर माहीत घेऊन दे काय नाही उद्या भल्ला हरिमया बाईले चला बाई पटपट उचला बचत गट भरा फार्मा सट साहेबांनी दिले पैसे का मोजा खट कुणाची उसने आणली असून त्याची नेऊन द्या पटपट आणि पुढच्या महिन्यात मागायला आला म्हणजे पहा मोठं मग लपते मग बाया कुठं घेऊ कुठला चढू अंगावर घेऊ गच्च्या मोठ्या खाली घेऊ आलबरीच्या कपाटाच्या मागावर राहू उचललं काय लवकर करतो लपतं काय आता भरणं पाहिजे व्यवहार न करतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला व्यवहार काही ताई भागवत चला ठेविले अनंत तैसेची काटकसर करा कमी भावाचे कपडे घ्या लेकराला शिकवायचे प्रयत्न करा फालतू कर्जाच्या मागं लागू नका जीवाला धोक्याची टाकू नको माय कठीण झालं काही बायाने पैसे उचलले म्हटलं तर पैसे 3-3 हप्ते उचलून गेल्या आणि आलेही डबल तोड झाली पण बायाने आल्या गटाचे पैसे याने नाही भरले मग त्याच्या होईन ते करून घेऊन साहेब लोकही मॅच झाले साहेब म्हणजे पोटते मॅट्रिकचे दिले कामेलो प्रार्थना म्हणा अब्बे म्हटलं प्रार्थना तिला आमचीच तर प्रार्थना येते ती काय म्हणते ते प्रार्थना मोठं कठीण येते बसू नका त्यात तुला पाया पडतो याच्यात सुख नाही आहे सुखाचा विचार नाही कुठे पुन्हा बोलतो कोणाच्याही विचाराला बळी पडू नका आपण टीव्या पाहतोय टीव्या पाहिले कोणाला मनाही करणार नाही पण टीव्हीतले जे विचार तुमच्याबद्दल आजून राहिले असं मला तर पसंत नाही आहे टीव्ही चौघच जण आहे थेमध्ये याला खाल्ले थेमध्ये याला खाल्ले आपण खाल्ले का काही आपलं गाव आपण घेऊ तुम्ही खा का ठेवा आता हां मी आता केबल कापला परवा दिवशी कारण माझा विश्वास त्याच्यावर राहिला नाही बरं कोणतीही सिरियल पाहतपणे पुरी पाहू देत नाही मनात घालतेच ती ॲडव्हर्टाईज चांगली बाबाजी लांदुरकर महाराज सिरियल चालू होती कायची कीर्तनाची ट्रेन लागली 7 वाजता उठलो मी आणि बसलो कीर्तन ऐकायला बुढी म्हणजे चहा घ्या ना चुप मत होय मागं काहून म्हणजे कीर्तन महत्वाचा आहे चहा नाही आहे चहाचा उद्यावी असं विचार येणार नाही मस्त मी बसलो पलंगावर ऐकून राहिलो कीर्तन तो बाया खसुखोसं कीर्तन सांगून राहिला बिचारा तो अंगाचा खकाडा करून राहिला एवढे कीर्तन मी 15 मिनिटं ऐकलं बाबाजी असा भारावून गेलो मी याला अधिक सांगितलं पाहिजे असं माझी जीव होऊन गेला एवढं रंगात आलेलं कीर्तन त्या चॅनलवाल्यांना बंद केलं तिथं घातली पाहिजे ॲडव्हर्टाईज
म्हणजे ॲडव्हर्टाईज अशी म्हणजे काय सांगू सगळं ॲडव्हर्टाईज थकान हो जी तन में तनाव हो जी मन में भरी जवानी बाल पके है नींद नहीं अखियन में आयुर्वेदिक जड़ी बूटी इसमें है समाए नवरत्न अजमाए ठंडा ठंडा कुल कुल नवरत्न तेल कोणती शिरपा महाभारत युद्धाचा प्रसंग इथं तर अर्जुन बाण जोडून तयार असून आता अर्जुन बाण मारते रे बा चॅनल वाले तिथंच बंद करते महाभारत अधिक ॲडव्हर्टाईज राहायला बाण मारायचा पहिले ॲडव्हर्टाईज महत्वाची आहे झेंडू बाम वेदनहारी बाम सर्दी पडदा डोके दुखी झटपट दूर करी झेंडू बाम एक बाम तीन काम झेंडू बाम मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरे कोणती सिरियल पहा तुम्हाला चॅनल वाले पूर्ण सिरियल दाखवत नाही ये रिश्ता क्या कहलाता है ती इमली नावाची सिरियल बम चालली इमली आता लय चिमली मला काहीच नाही त्याच्यात ते चॅनलवाले ज्याचं मार्केटिंग करायचं आहे त्याचं मार्केटिंग नाही होऊन राहिले आणि ज्याचं मार्केटिंग नाही करा त्याचं मार्केटिंग जास्त होऊन राहिलं कीर्तनाचं मार्केटिंग जास्त पाहिजे ना ते कमी आहे नुसतं ॲडव्हर्टाईज आहे काही बायाले समजा ती ॲडव्हर्टाईज मैच्या बुटीने ऐकली एक दिवस म्हणजे घाय कमर में दर्द मुंह लगा मी गेलतो गावा हिनं ते ऐकली असं ना मी घरी आल्यावर मैची बुटी म्हणे तुमची कमर दुखते काय म्हणजे तुम्ही नेहमी हात लावता म्हणे राजच दुखते आहे म्हणजे 12 मिनिट झाले म्हटलं काय लावलं म्हणजे लावलं काही नाही म्हटलं गोळ्या घेतल्या म्हटलं गोळ्याने बसते काय म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे मूळ लगाव म्हणे मला समजा नाही आम्ही त्यातून नवीन नाही होतो त्याला क्या लगाव म्हटलं तर मुंह लगाव म्हणे किसका लगो म्हटलं तुम्हाला मुंह लगाव म्हणे मेरा मुंह कैसा पुरेगा म्हटलं तर कोशिश करो म्हणे त्याचं 15 दिवस प्रॅक्टिस केली माझ्या तोंडच नाही पुरे तिने म्हटलं मेरा मुंह नहीं जमता म्हणजे पुरा म्हटलं तेरा मुंह नहीं जमता काय म्हटलं नाही म्हणे जिसकी कमर दुखती उसकाही मुंह चाहिए म्हणे ज्याने ॲडव्हर्टाईज नाही मॅट करून टाकलं काय रे मी तेव्हा केबलच कापला परवा दिवशी पण टीव्हीतल्या बातम्या ती बाहेर बातम्या तशाच झाल्या ते मॅच झाला माझं हा सांग काय बातमी आता लय जगायचं मन राहते त्या ते बरं आहे सिग्नल आहे म्हणून बरं आहे नसता सिग्नल मग काय केलं असतं कारण 11 वाजता चॅनल बंद होत असते पेटीला आवाज आहे पेटीला कुठे आवाज असं आकाशवाणीचं हे फोकणारे केंद्र आहे जिलेबी पोहेकर आपल्याला बातमी देत आहे आजच्या ठळक बातम्या मुंबईतील पांढरे डुकर नागपूरला रवाना करण्यात आले आणि काळे डुकर तिथंच ठेवले दोन्ही डुकर एकत्र होत असल्याने खाण्यात तुटुळा येत होतं म्हणून वेगळं केलं आणि वेगळं केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला मुंबईतील केशवरामजी शपुतळे यांचं एका झटक्यात काल निधन झालं ते 77 वर्षाचे होते त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार होता त्यांच्या मागे एक मुलगा असून बऱ्याच मुली होते एवढे चांगले होते की घरी उद्याच्या लायकीचे नव्हते मुंबईतील ऐश्वर्या यांची वाकळ काल मच्छराने पळवून नेली एवढी मोठी वाकळ एका मच्छराने कशी काय पळवून नेली म्हणून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पोलिसांचा ताफा बोलवला 8 दिवसापर्यंत पोलीस फिरले परंतु वाकळचा शोध लागला नाही शेवटी काल पोलिसांनी हात टेकवले शेवटी 8:30 वाजता कुत्री बोलवली कुत्रीनं सांगितलं की वाकळचा शोध लागल्याशिवाय मी परत जाणार नाही असा त्या कुत्रीचा 9:30 वाजता शपथविधी पार पडला त्या कुत्रीच्या शपथविधी करता अनेक देशाचे कुत्रे हजर होते आकाशवाणी आपण पाहत आहात जी 23 तास एक पाऊल मागे आजच्या ठळक बातम्या हवामानाचा अंदाज येत्या 24 तासात कोकणपट्टीमध्ये महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी गारीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता घाबरू नका नक्की नाही हवामान खात्याचा इशारा येत्या आठवड्यामध्ये एवढी कडाक्याची थंडी पडणार आहे की नाकात जर काळी घातली तर कुल्फी तयार होईल रंग टाकून खाता येईल बर्फाची गरज लागणार नाही
हरवलेल्या व्यक्तीसंबंधी सूचना. आमच्या येथील पागलराजी मॅटोने कालपासून हरवले आहे. त्यांची उंची 5 फूट 3 इंच असून रंग कोरा असून तोंड काळा आहे. ज्यांना कुणाला आढळल्यास त्यांनी योग्य पत्त्यावर कळवावं. त्यांना योग्य इनाम देण्यात येईल. पत्ता लिहून घ्या. मुक्काम अलीकडे, पोस्ट पलीकडे, तालुका एकीकडे, जिल्हा सगळीकडे. आकाशवाणी बातम्या संपल्या. पुढे भेटू पुढच्या वर्षी. तोपर्यंत नमस्कार. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. सर्व उपस्थित गावातील माता पिता बंधू आणि भगिनींनो, सुंदर असं यावर्षी प्रवचन आमचे आदरणीय गुरुवर्य लाडलूकर गुरुजी यांचं सुंदर असं प्रवचन सुरू आहे. आणि सर्वांनी प्रवचनाकरता हजर राहा, ध्यानाकरता आणि प्रार्थनेकरता हजर राहा. आणि वंदनी महाराजचा वाङ्मयाचा प्रसार जेवढा तुम्हाला आम्हाला करता येईल तेवढा करण्याचा प्रचार करा. आणि घराघरात करोडमुखी हे वाङ्मय जाऊ द्या अशी सर्वांना विनंती करतो. चांगला उपक्रम राबवणारी सर्व मंडळी मला साथ दिली, सर्वांचे मी आभार मानतो. आणि तुम्ही सुद्धा 2 तास सहज बसले, तुमचे आभार मानतो. झालेली सेवा वंदनी महाराजांनी काय समर्पित करतो. आणि चुकीची क्षमा मागतो. तुम्ही काही कीर्तनकार वगैरे नाही आहे. मी कामाचं लक्ष रामान वगैरे ठेवून तरीचे हे मे महिना झाला का मग तिथं डेवरे वगैरे वावराला कामही दिलं. पण ते कामही करतो. आणि जे काही लोक बोलावतात तिथं जातो आणि जेवढं समज एवढं बोलण्याचे प्रयत्न करतो. हे सर्व कृपा वंदनी महाराजांच्या ग्रामगीतेची आहे. ग्रामगीता तुम्ही वाचली नसती तुम्ही कीर्तनकार झालो नसतो, कारण बाकीचे विचार कठीण मला कळले नसते. पण या प्रार्थनेमध्ये प्रार्थनेने, ध्यानानं आणि महाराजांच्या ह्या विचाराने मला इथपर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल मी त्या सर्वांच्या विचारांचे आभार मानतो. किंवा तुमच्या लोकांचे आभार मानतो. तुम्ही लोक बोलावतात, धर्म सन्मान देता आणि इथं बोलण्याची संधी देता. या सर्व आयोजकांचे आभार मानतो. ईश्वर तुला सर्वांना शक्तिबुद्धी अर्पण करो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. लांबलेलं कीर्तन थांबत तुकड्या म्हणे होईना दास, देवा पूर्व इच्छुकी असं. भगवंता जन्मोजन्मी तुला दास होऊन मला पुन्हा हा जन्म मिळावा अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे तुकड्या काय दास. झालेली सेवा इथंच थांबवतो. सर्वांनी या शेवटच्या कार्यक्रमाकरता आठवण सर्वांना जाग्यावर उभं राहण्याचा प्रयत्न करा.